हम काफ़ी दिनों से, काफ़ी महीनों से हम एक विषय को लेकर चल रहे, वो विषय है आध्यात्मिक आणि युद्ध। बऱ्याच दिवसापासून एक विषय आम्ही घेऊन चालत आहोत आणि तो विषय होता आध्यात्मिक युद्ध। मैं इस विषय को अधूरा नहीं छोड़ना चाहता, मैं इस विषय को पूरा करना चाहता हूँ, आणि हा जो विषय आहे हा अपूर्ण सोडू इच्छित नाही, तर तो पूर्ण करू इच्छितो। क्योंकि हम जान लें कि हमारा शत्रु कौन है, कारण आम्हाला जाणून घेतलं पाहिजे की आमचा शत्रू कोण आहे, हमारे जीवन में क्यों कौन तकलीफें लेकर आता है, आमच्या जीवनामध्ये त्रास कोण घेऊन येतं और हम किस प्रकार उस चीजों में विजय हो, आणि आम्ही कशा प्रकारे त्या गोष्टींमध्ये विजयी व्हावं, किस प्रकार हम विजय के उत्सव में चले। आणि कसं आम्ही विजय उत्सवामध्ये चालावं। प्रभु ने हमें हारने के लिए नहीं बनाया, प्रभूने आम्हाला हारण्यासाठी बोलवलेलं प्रभु ने नाही, हमें विजय लेने के लिए तर बुलाया। आम्हाला विजय घेण्यासाठी यीशु ने बोलवलंय। विजय दिया है, येशूने विजय देऊन टाकलाय। अब वो विजय में चलना हमारा काम आता है, त्या विजयामध्ये चालणं हे आपलं काम आहे। विजय के उत्सव में चलना ये हमारा काम है। विजय उत्सवामध्ये चालणं आपलं काम आहे। अब ये चलना कैसे है, आता हे चालायचं कसं, इस बात को समझना हे है। गोष्ट समजून घ्यायची। हमने काफी दिनों से हम शत्रु शैतान की युक्तियों के बारे में हमने सीखा आणि है। बऱ्याच दिवसापासून शत्रू सैतानाच्या युक्त्यांच्या बाबत आम्ही शिकत आहोत। आज हम इफिसियों के 6 अध्याय और 10 वचन के आगे जाने वाले हैं, आज आपण इफिस 6:10 वचनाच्या पुढे आम्ही जाणार आहोत, जहाँ पे आत्मिक हथियारों के बारे में लिखा गया ज्या है। ठिकाणी आध्यात्मिक शस्त्रास्त्र सामग्र्यांच्या संबंधी लिहिलेलं आहे। एक सैनिक को किस प्रकार अपने हथियारों से सज्ज होकर लड़ाई के लिए मैदान में जाना है। एका सैनिकाला कसं शस्त्रास्त्रांनी युक्त होऊन युद्धासाठी जायचं आहे। जब हम यीशु मसीह को अपने जीवन में अपनाते हैं, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आत्मसात हम करतो, ध्यान रखें कि आप और मैं एक सैनिक बन चुके हैं, आणि आम्ही तुम्ही आणि मी मग एक सैनिक झालेलो आहोत, और ये सैनिक का काम है लड़ाई करना है। आणि सैनिकाचं कामच आहे युद्ध करणं। वो सैनिक जो है वो शांत नहीं बैठ सकता, आणि सैनिक जो आहे तो शांत बसू शकत नाही। सैनिक का काम है जो हथियार उनके पास में दिए गए हैं उससे लड़कर विजय लेना है। सैनिकाचं काम हे आहे, जे शस्त्रास्त्र त्याला दिलेलं आहे त्याचा उपयोग करून युद्ध करायचं व ते जिंकायचं आहे। किससे युद्ध करना है? युद्ध कुणाशी आहे? जो हमारा शत्रु है। जो आमचा शत्रू आहे। और ये शत्रु जो हमारा है ये कोई मनुष्य नहीं है, पण हा जो आमचा शत्रू आहे हा कुठलाही मनुष्य नाहीये, ये आत्मिक 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 चीज है, ही एक आत्मिक गोष्ट आहे जिसके साथ हमें लड़ना है। ज्याच्यासोबत आम्हाला लढायचं आहे। और जब पौलुस ने इस कलीसिया को जब पत्र लिखा, आणि पौलाने जेव्हा ह्या मंडळीला पत्र लिहिलं, इफिसियों की पत्री जब लिखता है, इफिसाला जेव्हा पत्र लिहितो, ये आत्मिक युद्ध के विषय में वो उनको समझाता है। आत्मिक युद्धांच्या बाबतीमध्ये त्यांना समजावत आहे। पौलुस यहाँ कहता है, पाऊल या ठिकाणी म्हणतो, अब इफिस 6 और 10 वचन में, इफिस 6 आणि 10व्या वो वचनामध्ये यहाँ पर कहता है, तो या ठिकाणी म्हणतो, प्रभु और उसकी शक्ति के प्रभाव में बलवंत बनो, की आम्ही त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जावं। हमें यहाँ कहा गया है, या ठिकाणी असं लिहिलंय, आप और मैं सामर्थ्यशाली बने, तुम्ही आणि मी सामर्थ्यशाली व्हावं, आप और मैं बलवान बने। तुम्ही आणि मी बलवान व्हावं। बलवान जो होता है, जो बलवान असतो उसको देखकर शत्रु डर जाता है। त्याला पाहून शत्रू घाबरतो। अगर बाइबल कहती है कि शत्रु जो है वो ताकतवर है, आणि जर बायबल असं म्हणतं की शत्रू जो आहे तो ताकदवान आहे, तो उस परमेश्वर के लोग भी उससे भी ताकतवर होना है, परमेश्वराच्या लोकांनी त्याच्यापेक्षा अधिक ताकदवान असायला हवं, उससे ज्यादा बलवान बनना है, त्याच्यापेक्षा अधिक बलवान असायला हवं, उससे ज्यादा सामर्थ्यशाली बनना है, त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली असायला हवं। और ये जो इफिसियों का पत्र पवित्र आत्मा के सामर्थ्य से लिखा गया आणि है। हे इफिसकरास जे पत्र आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लिहिलं गेलेलं जब आहे। आप और मैं यीशु मसीह को अपने जीवन को में ग्रहण करते हैं, जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो, तब आप और मैं परमेश्वर की संतान ठहरते हैं। तेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराची संतान ठरतो। अब आप और मैं कौन है? तुम्ही आणि मी कोण आहोत? हम परमेश्वर की संतान आम्ही हैं, परमेश्वराची संतान हम आहोत। परमेश्वर के बेटे और बेटियां आम्ही हैं। परमेश्वराचे पुत्र आणि कन्या और आहोत। जब परमेश्वर ने हमें बेटा और बेटियां बना दिया आणि है, जर परमेश्वरने आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या बनवलंय, तो आपको और मुझे वो आगे ले जाना चाहता तर है। तुम्हाला आणि मला तो पुढे घेऊन जाऊ अब इच्छितो। आपका और मेरा ये काम है कि हम युद्ध में प्रवेश करें। आता तुमचं आणि माझं हे काम आहे की आम्ही त्या युद्धामध्ये प्रवेश करावा। हम किसके साथ युद्ध लड़ना है? आता युद्ध कुणासोबत लढायचं आहे? पहले ये बात को समझना है कि इस यहाँ पर 2 प्रकार के राज्य हैं। आणि पहिले ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की 2 प्रकारचे राज्य या ठिकाणी आहेत। एक है परमेश्वर का राज्य एक है, आहे परमेश्वराचं राज्य और दूसरा है संसार का राज्य आणि है। दुसरं या जगाचं और ये राज्य। पूरा संसार को एक दुष्ट आत्मा जो शैतान की शक्तियों ने उसको पकड़ लिया है। आणि या जगाचं जे राज्य आहे त्याला सर्व त्या दुष्टात्म्यांनी पकडलेलं आहे। इस संसार का अधिपति शैतान व उसके दूत जो हैं वो कार्यरत हैं। आणि या जगाचे अधिपती जे शैतान आहे आणि त्याचे दूत आहेत ते कार्यरत आहेत, ते चालवतात। आज वो संसार के ऊपर अपने राज्य को प्रस्थापित करता है। आज या जगावरती त्यांचं राज्य त्यांनी प्रस्थापित केलंय। उसका राज्य
इस संसार की संस्कृति पर है, आणि त्यांचं राज्य या जगाच्या संस्कृतीवर आहे. परिवारों को वो छेड़ता है, कुटुंबांना तो छेडछाड करतो. गांवों में शहरों में हम देखते हैं बाइबल कहती है कि उसका कब्जा है, गावांमध्ये शहरांमध्ये बायबल असं सांगते की त्याचा त्या ठिकाणी कब्जा आहे. और दुनिया के लोगों को उसने अंधा कर दिया है, आणि या जगातल्या लोकांना त्याने आंधळ करून ठेवलेलं वे आहे. लोगों को सत्य से दूर रखता है, आणि त्याच्या लोकांना तो सत्यापासून दूर ठेवतो. और किसी न किसी तरह से वो लोगों से अपनी उपासना करवाता आणि है. कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने तो लोकांकडून स्वतःची उपासना करून घेत आहे. वो बहुत सारे क्षेत्रों के द्वारा हमारे जीवन में प्रवेश करता आणि है. बऱ्याचशा क्षेत्रांच्या द्वारे तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. और बाइबल में इस संसार का ईश्वर उसको कहा गया है. बायबल मध्ये या जगाचा ईश्वर असं त्याला म्हटलं गेलं आहे. जब हम परमेश्वर के साथ में विश्वास के साथ चलते जेव्हा हैं आम्ही परमेश्वरासोबत विश्वासामध्ये चालतो, तो एक बात हमें ध्यान रखना है, एक गोष्ट लक्षात घ्यायची, शैतान पूरी तरह से ताकत लगाएगा कि आप और मैं विश्वास से पीछे चले जाएं. शैतान पूर्ण त्याची ताकद लावेल जेणेकरून तुम्ही आणि मी विश्वासापासून वो भकावं. हमारा विरोध करेगा तो आमचा विरोध करेल कि हम परमेश्वर के वचनों से उसके सत्य से दूर चले जाएं. की आम्ही परमेश्वराच्या वचनापासून त्याच्या सत्यापासून दूर व्हावं. वो पूरा ताकत तो लगाएगा. पूर्ण ताकद लावेल. इसलिए अगर वो ताकत लगाता है, जर तो ताकद लावेल, अगर वो विरोधी है, जर तो विरोधी आहे, तो आपको और मुझे भी ताकत लगाना है हमारे जीवन से उसको दूर करने के तर लिए. तुम्हाला आणि मला देखील ताकद लावण्याची गरज आहे आपल्या जीवनामधून त्याला दूर करण्यासाठी. लेकिन तब तक उस ताकत नहीं लगा सकते पण आम्ही तोपर्यंत ताकद लावू शकत नाही जब तक हम बलवान नहीं बनेंगे. जोपर्यंत आम्ही बलवान होत नाही. हमें ताकतवर बनना है. आम्हाला ताकदवर बनायचं इसलिए आहे. बाइबल में लिखा है, आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, प्रभु में और उसके प्रभावी सामर्थ्य में बलवान बना. प्रभू मध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान ये व्हायचं. दोनों चीजें अलग हैं. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मैं आगे बताऊंगा किस प्रकार से अलग है. पुढे जाऊन सांगणार आहे की कसं वेगळ्या आहेत. और इसलिए हम ये समझे कि शैतान से हमारी लड़ाई है, आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की आमचं युद्ध जे आहे ते सैतानासोबत आहे. और उसकी ये इच्छा है कि हम परमेश्वर के पास ना जाएं. आणि त्याची इच्छा हीच आहे की आम्ही परमेश्वराजवळ जाऊ नये. इसलिए आपके और मेरे आत्मिक जीवन के अंदर रोज आपको और मुझे लड़ाई लड़नी आणि है. म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्हाला रोज आत्मिकरित्या युद्ध हे लढणं आहे. और इसलिए आत्मिक हथियार क्या है उसको पहचान कर कैसे उपयोग करना है ये समझना है. म्हणून जे आत्मिक शस्त्र सामुग्री आहे ती कशी आहे, काय आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. हमारा जीवन विजय के लिए बनाया गया आमचं है. जीवन विजयासाठी बनवलंय. हमें विजय के उत्सव में चलने के लिए बनाया गया आम्हाला है. विजय उत्सवामध्ये चालण्यासाठी बनवलंय. इसलिए मसीह जीवन में हमारा शत्रु कौन है, उसकी क्या युक्ति है, यह बात को हमने देखा है. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आमचे शत्रू कोण आहे, त्याच्या काय युक्त्या आहेत हे आम्ही मागे पाहिल्यात. अब हमें ये देखना है कि मसीह में मेरा क्या स्थान है. आता आम्हाला पाहिजे की ख्रिस्तामध्ये माझं स्थान काय आहे. मुझे मालूम होना चाहिए कि प्रभु मैं कौन हूँ. मला हे माहित असायला हवं की प्रभूमध्ये मी कोण आहे. मेरा स्थान क्या रखा है परमेश्वर ने. माझं स्थान परमेश्वराने काय ठेवलंय. इसलिए आपको और मुझे आत्मिक जीवन को समझना बहुत जरूरी है. म्हणून तुम्हाला आणि मला आत्मिक जीवन समजून घेणं फार गरजेचं आहे. ध्यान में रखें, लक्षात घ्या, व्यक्तिगत जीवन के ऊपर वो शैतान हमला करेगा. सैतान जो आहे तो व्यक्तिगत जीवनावरती हल्ला करेल. इसलिए आपको और मुझे जागरूक आणि रहना है. म्हणून तुम्हाला आणि मला जागृत राहायचं आहे. एक विश्वासी के रूप में हमें कभी नहीं भूलना चाहिए कि शत्रु जो है ये गिराया गया है. आणि एक विश्वासना म्हणून आम्ही हे कधी विसरता कामा नाही की शत्रू जो आहे तो पाडला गेलेला आहे. वो उसके दूत गिराए गए हैं त्याचे दूत पाडले गेलेले आहेत और वो लड़ने के लिए तैयार है. आणि तो लढण्यासाठी तयार आहे. प्रभु के लिए ये अति महत्वपूर्ण है कि उसके लोग आत्मिक युद्ध सीखें. प्रभूसाठी हे अतिशय महत्वाचं आहे, आपल्यासाठी महत्वाचं आहे की त्याच्या लोकांनी आत्मिक युद्ध कला शिकावी. आपको मालूम है परमेश्वर ने इजराइल को बाहर निकाला. तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वराने इस्रायल लोकांना बाहेर काढलं. प्रभु ने कहा प्रभू म्हटला तुमको कनान देश में जाना है. तुम्हाला कनान देशात जायचं आहे. ऐसे देश में जाना है जहाँ पे आशीष की रेलचेल है. अशा देशामध्ये ज्या ठिकाणी आशीर्वादांची रेलचेल आहे. लेकिन फिर भी प्रभु ने 7 राष्ट्रों को उनके लिए छोड़ दिया. आणि तरी देखील प्रभूने 7 राष्ट्रांना त्यांच्यासाठी सोडलं. क्यों क्यों छोड़ा उनके का लिए? सोडलं त्यांच्यासाठी कि वो उनसे वो युद्ध लड़ सके. की त्यांच्यासोबत त्यांनी युद्ध वो उनसे युद्ध किस प्रकार किया जाता है वो सीख सके. आणि युद्ध कला कशी असते, कशी युद्ध करायचं त्यांनी शिकावं. आप इस घटना को व्यवस्था वितरण 7 अध्याय अनुवाद के 7 अध्याय में पढ़ सकते आणि हैं अनुवाद 7व्या अध्यायामध्ये तुम्ही हे पाहू शकता कि परमेश्वर ने वो 7 राष्ट्रों की भूमि उनके लिए रखा है. की परमेश्वराने ते 7 राष्ट्रांची भूमी त्यांच्याकरता ठेवलेली आहे. क्यों रखा है? का ठेवली? वो युद्ध को सीख सके. की त्यांनी युद्ध कला शिकावी. प्रभु लड़ सकता था. प्रभू लढू शकत होता. प्रभु उनको बिना लड़े वो जगह दे सकता था. आणि बिना लढता त्यांना ती जागा परमेश्वर देऊ शकत होता. लेकिन प्रभु की इच्छा थी कि उसके बच्चों ने, उसकी संतान ने ये युद्ध सीखे. पण देवाची इच्छा ही होती की त्याच्या लेकरांनी ही युद्ध कला शिकावी. क्योंकि हजारों साल पहले वो दूत
जो पतन पाए वही दूत इस धरती पर गिर चुका था, कारण हजारो वर्षांपूर्वी जे सैतानीचे दूत या पृथ्वीवरती पाडले गेले होते, जो मनुष्य को तकलीफ दे रहा था, जे मनुष्याला त्रास देत होते, जो मनुष्य के जीवन को चुरा रहा था, जे मनुष्यांचं जीवन हिरावून घेत जो होते, मनुष्य के आशीष को चुरा रहा था, त्यांचे आशीर्वाद हिरावून घेत होते, उससे वो लड़ सके, त्याच्याबरोबर त्यांनी युद्ध करावं, युद्ध सीख सके। युद्ध शिकू इसलिए शिकावं. दाऊद कहता है, आणि म्हणून दाऊद म्हणतो भजन 18 अध्याय के 34 वचन में कहता आणि है, स्तोत्र 18 आणि 34 मध्ये वो कहता है, तो म्हणतो उसने मेरे हाथों को युद्ध कला सिखाया त्यांनी है, माझ्या हातांना युद्ध कला शिकवली आहे, इसलिए कि मेरे जो बाएं हैं वे पीतल के धनुष को झुका दें। हे जेणेकरून माझ्या या बाहूने मी त्या पितळाची धनुष्य ते मोडावेत, इसलिए वाकवावेत. बाहू जो है हमारी जो भुजा है उसमें ताकत होना आणि चाहिए, म्हणून आपल्या भुजांमध्ये ताकद असणं फार गरजेचं लड़ने आहे. के लिए, लढण्यासाठी तलवार को उठाने के लिए ताकत लगती तलवार है, उचलण्यासाठी ताकद लागते धनुष्य को छोड़ने के लिए ताकत लगती आणि है, तो बाण सोडण्यासाठी ताकद लागते. इसलिए उसको चलाने के लिए युद्ध में लड़ने के लिए ताकत की जरूरत होती आणि है। म्हणून युद्धामध्ये लढण्यासाठी ताकद असायला हवी. और हमारा जो सेनापति है ना, आमचा जो सेनापती आहे ना, वो खुद यीशु मसीह तो है, स्वतः येशू ख्रिस्त आहे. और जहाँ सर सेनापति खुद यीशु है, आणि ज्या ठिकाणचा सर सेनापती स्वतः येशू आहे, उसकी कभी हार नहीं हो सकती, त्याचे कधीच हार होऊ शकत कभी नाही. हार नहीं हो सकती। तो कधीच हारू शकत नाही. और उसके हम सैनिक हैं, उसके हम आणि सैनिक हैं। त्याचे आम्ही सैनिक आहोत. यहोशू इसका 5 अध्याय, यहोशू इसका 5 अध्याय 14 और 15 में पढ़ सकते हैं। आणि यहोशू याचा 5वा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये आपण वाचू शकतो. यहोशू को प्रकट वहां पर यहोवा का सेना का जो सेनापति वो प्रकट हुआ, आणि यहोशूला त्या ठिकाणी या त्याच्या सेनेचा जो सर सेनापती आहे तो प्रकट झाला. हमारा सर सेनापति भी हमें प्रकट होना है आणि आमचा सर सेनापती देखील आम्हाला प्रगट व्हायला हवा कि हमारा सेनापति कौन की है, आमचा सेनापती कोण आहे, हम किसके सैनिक हैं, आम्ही कुणाचे सैनिक और आहोत. वो सेनापति आपको और मुझे कला सिखाना चाहता आणि है। तो सेनापती तुम्हाला आणि मला कला शिकवू इच्छितो. इसलिए आपको और मुझे क्या करना है, म्हणून तुम्हाला मला काय करायचंय, अपनी मांसपेशियों को मजबूत करना है। आपले ज्या मांसपेशी आहेत त्यांना मजबूत करायचं. आत्मिक मांसपेशियां जो है उसको मजबूत करना है, मेहनत आत्मिक करनी। मांसपेशी ज्या आहेत ते त्यांना मजबूत करायचं आहे. हम तैयार हैं करने के आम्ही लिए, तयार आहोत का करण्यासाठी, युद्ध के लिए स्टैमिना चाहिए, युद्ध के लिए युद्धासाठी ताकत चाहिए। ताकद पाहिजे. आपने कभी दौड़ लगाई, तुम्ही कधी धावलात का, थोड़ा सा दौड़ते थोडंसं पळावलं की लगेच दम लागतो. और जब कोई भागता है, आणि जेव्हा कोणी पळतो रेगुलर भागता है, आणि हमेशा रोज तो सराव करणार आहे, धावणार आहे, तो उसकी ऊर्जा बढ़ती है, त्याद्वारे त्याची ऊर्जा वाढते, उसकी ताकत बढ़ती है। त्याची ताकद वाढते. वैसे हमारे जीवन में हमें आत्मिक ताकत को बढ़ाना तसंच आम्हाला आपल्या जीवनामध्ये आत्मिक ताकद वाढवणं है। गरजेचं हमें आहे. थकना नहीं है, आम्हाला थकायचं नाही. बहुत बार हम थक जाते हैं। बऱ्याचदा आम्ही थकून जातो. क्यों थकते हैं? का थकतो, निराशा हमें घेर लेती है, निराशेने घेरल्या जातो, हम उदास हो जाते आम्ही हैं, उदास होतो, हम हमारे जीवन में शांति खो जाती है, आमच्या जीवनात ती शांती हरवून कोई जाते, घटना हो जाती काही है, घटना घडते बड़े प्रश्नों से हम जूझते आणि हैं, मोठ्या प्रश्नांना आम्ही झगडतो और हम हमारे में ताकत, ऊर्जा नहीं रहती, ताकत नहीं रहती, आणि आमच्यामध्ये ताकदच उरत नाही और हम बैठ जाते हैं। आणि आम्ही बसून जातो. लड़ने की इच्छा नहीं होती। लढायची इच्छाच होत नाही. खूब लोगों को हम देखते हैं, आणि बऱ्याच लोकांना आम्ही पाहतो इच्छा ही नहीं होती उठने की। इच्छाच होत नाही उठायची. इच्छा क्यों नहीं होती? का नाही होतो इच्छा? जब वो बीमार होता है, जेव्हा तो आजारी असतो, जब बीमार होते हैं ना, जेव्हा आम्ही आजारी असतो तब ताकत नहीं होती उठने तेव्हा की, उठायची ताकदच उरत नाही. ऐसा लगता पड़े रहें। असं वाटतं पडून कई बार राहावं. आत्मिक बीमारियां हमें घेर लेती आणि हैं, बऱ्याचदा आत्मिक आजारांनी आम्ही घेरले जातो. निराशा हमारे जीवन में आकर हमें घेरती है, निराशा येऊन आमच्या जीवनामध्ये आम्हाला घेरते. हमारे जीवन में प्रश्न हमें घेर लेते हैं, आमच्या जीवनातले प्रश्न आम्हाला घेरतात, जिसके कारण हम उठ नहीं पाते। जेणेकरून आम्ही उठू शकत नहीं, नाही. मेरी ताकत नहीं है लड़ने की, नाही, माझी ताकदच नाही लढायची, मेरी ताकत नहीं है उठने की, मला उठायची ताकद नाही, मेरे में हिम्मत नहीं है, माझ्यात हिम्मतच नाही, मेरी ताकत चली गई माझी है। ताकद निघून और गेली. शैतान यही चाहता है, शैतानाची हीच इच्छा आहे. लेकिन जो सैनिक होता है पण जो सैनिक वो असतो कितना भी थकने दो, तो किती थकू दे, वो लड़ने के लिए तैयार तो होता है। लढण्यासाठी तयार वो असतो. कभी भी अगर बीमार भी हो जाए, आणि तो आजारी जरी अगर पडला 2 हाथ शत्रु से करने पड़े, 2 हाथ शत्रु से आणि करने, जरी त्याला शत्रू सोबत 2 हात करावे लागले, वो बीमारी को छोड़ देता तो है ते आजार सोडून देतो और शत्रु से 2 हाथ करने के लिए तैयार होता है। आणि शत्रू बरोबर युद्धासाठी तयार होतो. और लेकिन वो कौन सी मानसिकता से युद्ध करता है? पण तो कोणत्या मानसिकतेने युद्ध करतो? विजय की मानसिकता से। विजयाची विजय मानसिकता, की मानसिकता से। विजयाची मानसिकता. इसे कभी हारना नहीं आणि है, म्हणून हारायचं नाही, कभी रोना नहीं है, रडायचं नाही, अपने प्रश्नों में कभी थकना नहीं है, प्रश्नांमुळे थकायचं नाही, अपने चीजों में थकना नहीं है। आपल्या गोष्टीमुळे थकायचं नाही. आप पूरी तरह से ऐसा लग रहा है कि मैं फंस गया हूँ, आणि पूर्णपणे असं वाटत मी आता
मी आता फसलेलो आहे ऐसा लग रहा है कि मैं आत्महत्या करने के सिवाय पर्याय नहीं आणि है। आता असं वाटतं की आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरलेला ऐसे नाही. ऐसे नकारात्मक सोचना नहीं है। अशा नकारात्मक गोष्टी विचार देखील करायचा नाही. आपका सेनापति तैयार है हर मार्ग को खोलने के लिए। तुमचा सेनापती तयार आहे तुमचे प्रत्येक मार्ग उघडे वो करण्यासाठी. आपको सिखाएगा, तो तुम्हाला शिकवेल, वो आपको सिखाएगा। तो तुम्हाला शिकवेल. दाऊद कहता है वो मेरे हाथों को युद्ध कला सिखाता है। दावीद म्हणतो तो माझ्या हातांना युद्ध कला शिकवतो. हमें भी सीखना है। आम्हाला देखील शिकायचं आहे. पड़ोसी को बोलना युद्ध कला सीखना है। रोने की कला तो सीख लिया, रडायची कला तर शिकलो, हारने की कला सीख लिया, हारायची कला शिकलो, लेकिन लड़ने की कला नहीं सीखा। पण लढाईची कला नाही शिकलो. परमेश्वर ने ऐसे नहीं बोला कि लड़ने की कला सीखो। प्रभु ने ये नहीं बोला कि पीछे हटने की कला सीखो। प्रभू नाही म्हटलं रडण्याची कला शिका. प्रभू हा नाही म्हटलं की तुम्ही मागे हटायची कला शिका. प्रभु ने बोला प्रभू म्हटला युद्ध कला सीखो, युद्ध कला शिका, युद्ध कला सीखो। युद्ध कला शिका. इसलिए इजराइलियों को परमेश्वर ने कनान देश में जाने से पहले कुछ शत्रुओं को रखा था कि वो लड़कर विजय प्राप्त करके उस आशीष की भूमि में जाएं। आणि म्हणून इस्रायली लोकांना कनान देशामध्ये जाण्या अगोदर काही राष्ट्रांना ठेवलं जेणेकरून त्यांनी युद्ध कला शिकावी आणि मग त्या देशामध्ये त्यांनी प्रवेश हमारे करावा. जीवन में प्रभु ने रखा है, आमच्या जीवनामध्ये देखील प्रभूने ठेवलंय, प्रश्नों को रखा है, प्रश्नों को रखा है, प्रश्नांना ठेवलंय दुख वाली बातों को रखा है, आणि दुःखदायक गोष्टी ठेवल्यात, रोने वाली बातों को रखा है। रडण्यासारख्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. क्यों रखा है? का ठेवल्यात? कि आप और मैं उस पर विजय हूं। की तुम्ही आणि मी त्याच्यावर विजय मिळवावा. अब ये विजय आपको दिलाने के कोई पास्टर नहीं आएगा, आता हा विजय तुम्हाला मिळवून देण्यासाठी कुठला पाळक येणार नाही, कोई सेवक नहीं आएगा। कुठला सेवक येणार नाही. ये आपकी लड़ाई है, ही युद्ध तुमचं आहे, आपको जीतना है। तुम्हालाच जिंकायचंय. पड़ोसी को बोलना युद्ध मेरा है, ये लड़ाई हमें जीतनी है, आणि खुद जीतनी है लड़ाई। मेरे पड़ोसी को नहीं बोल सकता आज मैं युद्ध में नहीं जा सकता, मेरी तलवार ले जा रहा जाना। वो बोलेगा मरने के लिए क्यों जाओ रे बाबा, तेरे लड़ाई क्यों लड़ू। आणि आमचं युद्ध आम्हालाच लढावं लागेल. आम्ही आपल्या शेजाऱ्याला म्हणू शकत नाही जा रे जा माझी तलवार घेऊन जा जरा युद्ध लढू नये. मैं बहुत दुख में हूँ, मेरी तलवार ले तू चला जा, मैं युद्ध आणि के मी मैदान- फार दुःखात आहे, तू काय कर माझी तलवार घेऊन जाऊन युद्ध लढू नये. भाग जाएगा युद्ध से, पळून जाईल तो, युद्ध के नाम पर भाग जाएगा। आणि युद्धाचं नाव ऐकूनच पळून जाईल. लेकिन याद रखना पण लक्षात ठेवा यीशु ने हमें सैनिक बनाया येशूने आम्हाला सैनिक बनवलंय और युद्ध भूमि में जाना हमारा कर्तव्य है। आणि युद्धभूमीमध्ये जाणं हे आमचं और कर्तव्य एक आहे. बार युद्ध भूमि में चला गया, आणि एकदा युद्धभूमीत गेलो हार कर वापस आना मग नहीं है। हारून परत यायचं नाही. उस गोलियत को अपने पैरों के नीचे रखकर अपनी तलवार से उसके सर को काट कर दिखाना है मैं जीत गया हूं। आणि त्या गोलियताचं जे सर आहे त्या तलवारीने कापून आम्हाला दाखवायचे की आम्ही जिंकलेलो आहोत. छोटी छोटी बातों में चिढ़ जाते हैं, आणि लहान सहान गोष्टीमध्ये आम्ही चिढ़ जाते हैं, चिडतो छोटी छोटी बातों में झगड़ा हो जाता है। आणि लहान सहान गोष्टीवरती भांडणं होतात. एक छोटी सी गुस्से को तो जीत नहीं सकता, तो बड़ी लड़ाई को कैसे जीतेगा? छोटीस एक जे तुझा राग आहे त्याच्यावर विजय नाही मिळू शकत तर काय युद्ध लढणार आहे. छोटी सी निराशाओं पे तो जीत नहीं सकता, तो बड़ी निराशाओं पे कैसे जीतेगा? छोट्या निराशेवर तू जिंकू शकत नाही तर मोठ्या निराशेवर कसं झगडा करणार. छोटी छोटी बातों में लोग रोने लगते हैं, आणि लहान सहान गोष्टीवरती लोक रडू लागतात. ऐसा लगता है कि सब कुछ चला गया है इसका। असं वाटतं याचं सगळं काही निघून गेलंय. बहुत जोर, ऐसा लगता बहुत बड़ा कुछ तो हुआ है। आणि असं वाटतं फार मोठं काहीतरी झालंय. क्यों हुआ है? का झालंय मालूम है क्यों हुआ है? माहितीये का काय हम उस पर झालं? विजय ले सके इसलिए। याकरता की आम्ही त्याच्यावर विजय मिळवावा. आमेन। इसलिए हम कुछ चीजें हमारे जीवन में रखा है प्रभु आणि ने। म्हणून काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रभूने ठेवल्यात. अब क्या करना है? आता काय करायचं? दो बातें। दोन गोष्टी. इफिस 6:10 के अनुसार इफिस 6:10 अनुसार यहाँ लिखा है या ठिकाणी लिहिलंय प्रभु में प्रभूमध्ये और उसकी शक्ति के प्रभाव में आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान बने, बलवान व्हायचं. बलवान बने। बलवान व्हायचं. दो चीजों में, दोन गोष्टी. प्रभु में प्रभूमध्ये और उसकी शक्ति में, आणि त्याच्या शक्तीमध्ये, उसके सामर्थ्य में। त्याच्या सामर्थ्यामध्ये. किंग जेम्स बाइबल में वही लिखा है। आणि किंग जेम्स बायबल मध्ये देखील तेच लिहिलंय. वहां लिखा यहोवा में त्या ठिकाणी लिहिलंय यहोवामध्ये और उसके पराक्रम के बल में, आणि त्याच्या पराक्रमाच्या बलामध्ये, उसके शक्ति के बल में। त्याच्या शक्तीच्या बलामध्ये. जूइश बाइबल है, यहूदियों का बाइबल है, यहूद्यांचं बायबल आहे उसमें भी लिखा है त्यामध्ये देखील हेच लिहिलंय. उसकी शक्ति का क्या प्रभाव है उसमें आप आगे बढ़ो, त्याच्या शक्तीचा काय प्रभाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाढत जा. उसमें बढ़ना है। त्यामध्ये वाढायचं आहे. दो चीजों में, दोन गोष्टीमध्ये, प्रभु में प्रभूमध्ये और उसके सामर्थ्य आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये. में। सुनिए, ऐका, ये दोनों चीजें अलग हैं। या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अगर प्रभु में बलवान कैसा बनना ये सीख गए ना, तो प्रभु की शक्ति क्या है ना वो अपने आप सीख जाएगी। प्रभु की शक्ति क्या है? प्रभूची शक्ती हे काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल
वो कब समझेगा? आणि ते आम्हाला केव्हा समजेल? जेव्हा प्रभु में मैं बलवान कैसे बनूं, किस प्रकार बलवान बना जाता है, ये सीख गया ना तो उसके सामर्थ्य को भी सीख जाएंगे. जेव्हा प्रभू मध्ये आम्ही कसं बलवान व्हावं हे समजलं ना, तर आम्ही त्याच्या सामर्थ्यामध्ये देखील बलवान होत जाऊ. इसलिए सबसे पहली बात, हम म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, हथियार को पहनने, आत्मिक शस्त्रों को पहनने से पहले आत्मिक शस्त्रास्त्र घालण्या अगोदर मैं कितना बलवान हूँ, मी किती बलवान आहे इस बात को समझना ही है. गोष्ट समजून घ्या. प्रभु में प्रभू मध्ये और उसके आणि सामर्थ्य में त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान बनना है. बलवान बनायचंय अब ताकत रखना है, आणि ताकद ठेवायची ऊर्जा को बढ़ाना है. आणि आपले भुजा वाढवायचे. ये कैसे बढ़ेगा? हे कसे वाढणार आहे? प्रभु में मैं कौन हूँ, इस बात को समझना है. प्रभू मध्ये मी कोण आहे ही गोष्ट समजून घ्यायची. लेकिन ये इस भाग को मैं अगले हफ्ते लेने पण वाला ही हूँ. गोष्ट मी पुढच्या आठवड्यात घेणार आहे. लेकिन आज मैं बताना चाहता हूँ पण आज मी सांगू इच्छितो बलवान कैसे बनना है, बलवान कसं बनायचं, कैसे प्रभु में बलवान बनेंगे. कसं प्रभू मध्ये बलवान व्हायचं. पहली बात, पहिली गोष्ट पहिली गोष्ट कैसे पराक्रमी बनेंगे, कसं आम्ही प्रार्थनामध्ये बनणार आहोत, कैसे हम पराक्रमी बलवान बनेंगे. कसे आम्ही पराक्रमी आणि बलवान होणार आहोत. इफिसियंस का पहला अध्याय 19 से 20 वचन में आणि इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय 19 ते 20 वहां पे वचनामध्ये लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, विश्वास के द्वारा आप और मैं पराक्रमी बनेंगे. विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी पराक्रमी होणार आहोत. प्रभु में विश्वास रखने के द्वारा आप और मैं बलवान बनेंगे. प्रभू मध्ये विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्ही आणि मी बलवान बनणार यीशु आहोत. में विश्वास रखने के द्वारा बलवान बनेंगे. येशू मध्ये विश्वास ठेवल्याने आम्ही बलवान बनणार क्या आहोत. विश्वास करना है? काय विश्वास कि करायचा? मेरा परमेश्वर हर एक बातों को करने के लिए समर्थ की है. माझा परमेश्वर सर्व गोष्टी करण्यासाठी समर्थ आहे. विश्वास क्या है? विश्वास काय आहे? विश्वास अनदेखी बातों के ऊपर भरोसा है. विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टींवरचा भरोसा आहे. NKG जो बाइबल है NKJV बायबल जे आहे उसमें लिखा है त्याच्यामध्ये लिहिलंय कि हम विश्वास करें, की आम्ही विश्वास हम ठेवावा, विश्वास करें आम्ही विश्वास करावा, उसकी शक्ति क्या है त्याच्या शक्ती काय और आहे उस शक्ति पर हम किस प्रकार वो प्रभावशाली बनाता है, इस बात को हम जान लें. आणि त्या शक्तीच्या द्वारे कसं तो आम्हाला प्रभावी बनवतो हे आम्ही जाणून घ्यावं. इसलिए अगर बलशाली बनना है, आणि म्हणून जर बलशाली बनायचं, ताकतवर बनना है, ताकदवान बनायचं, शत्रु को पराजय करना है, शत्रूवर पराजय करायचा, परमेश्वर के वचनों पर विश्वास करना पड़ेगा. परमेश्वरावरच्या वचनांवरती आम्हाला विश्वास ठेवावा परमेश्वर के लागेल. वचन को लेना पड़ेगा. परमेश्वराचं वचन आम्हाला घ्यावं लागेल. यीशु मसीह युद्ध में चले गए. येशू ख्रिस्त युद्धामध्ये गेले. जब उन्होंने बपतिस्मा लिया, जेव्हा त्यांनी बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा का सामर्थ्य उनके ऊपर उतरा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावरती उतरलं परमेश्वर का आत्मा उनको जंगल में लेकर गया. आणि परमेश्वराचा आत्मा त्यांना जंगलामध्ये घेऊन गेला. जंगल में क्यों लेकर गया? जंगलामध्ये का घेऊन गेला? शैतान के साथ में युद्ध करने के लिए. सैतानासोबत युद्ध करण्यासाठी. यीशु ने कैसे युद्ध किया? आणि येशूने कसं युद्ध केलं? वो वचन के द्वारा युद्ध किया. वचनाच्या द्वारे युद्ध वचन केलं. पर यीशु मसीह का पूरा विश्वास था, वचनांवरती येशू ख्रिस्ताचा पूर्ण विश्वास होता. क्योंकि यीशु ही वचन था कारण येशूच वचन और होतं. उस वचन के अंदर जीवन था. आणि वचनामध्ये जीवन उस होतं. उस वचन के अंदर जीत थी. आणि त्या वचनामध्ये जीत होती, विजय थी. विजय होता. ध्यान में रखें, लक्षात घ्या, वचन में विजय है. वचनामध्ये विजय आहे. वचन में विजय है. वचनामध्ये विजय आहे. परमेश्वर ने कहा, प्रभु म्हटला, आकाश और पृथ्वी टल जाएंगे, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होती, मेरा वचन कभी नहीं पण टलेगा. माझं वचन कधीच टळणार इसका नाही. मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? वचन ताकतवान है. वचन ताकदवान आहे. वचन के अंदर सामर्थ्य है. वचनामध्ये सामर्थ्य आहे. वचन में ताकत है. वचनामध्ये ताकद आहे. उस अधिकारी को पता हो गया, आणि त्या अधिकाराला माहित पडलं, जिसका नौकर बीमार था. ज्याचा चाकर आजारी होता. यीशु को कहा, आणि येशूला म्हटलं, यीशु तू तू शब्द मात्र कह तू दे, शब्द मात्र बोल, तू शब्द मात्र कह दे, तू शब्द मात्र बोल, मेरा नौकर ठीक हो माझा जाए. चाकर बरा होईल. उस अधिकारी को पता हो गया. आणि त्या शताधिपतीला माहित वो पडलं कौन था? तो कोण वो होता? सैनिक था. तो सैनिक उसको होता. सैनिक को मालूम था आणि त्या सैनिकाला माहित होतं यीशु के शब्द में क्या अधिकार है. येशूच्या शब्दामध्ये काय अधिकार आहे. जैसे उसके हाथ में अधिकार है, जसं त्याच्या हातामध्ये अधिकार आहे, यीशु के शब्द में काम येशूच्या करने का ताकत है. शब्दामध्ये काम करण्याची ताकद आहे. यीशु ने युद्ध किया येशूने युद्ध केलं वचनों के द्वारा. वचनांच्या द्वारे. किसकी जीत हुई? आणि विजय कुणाचा झाला? यीशु मसीह का विजय. येशूचा विजय झाला. यीशु का विजय हुआ. येशूचा विजय झाला. यीशु का विजय हुआ. येशूचा विजय और झाला. आज भी यीशु आपको मुझे विजय देना चाहता है. आज आणि भी आज यीशु, तोच विजय तो तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. लेकिन प्रभु में बनने के बाद, पण प्रभू मध्ये टिकून राहिल्याने. प्रभु में कैसे बनेंगे? आणि प्रभू मध्ये कसं बनणार आहोत? विश्वास के द्वारा. विश्वासाच्या द्वारे. विश्वास ही एक चीज है जो हमें परमेश्वर के पास लेकर आती है. विश्वास एक अशी गोष्ट जी आम्हाला परमेश्वराच्या जवळ घेऊन येते. विश्वास का अर्थ है ना देखे हुए बातों पर भरोसा है. विश्वास याचा अर्थ न दिसणाऱ्या गोष्टींविषयीचा भरोसा. हमें भरोसा करना है. आम्हाला भरोसा करायचा आहे. एक बार यीशु मसीह क्रूस पर क्रूस पर मर गए
कब्र में थे, तीसरे दिन जिंदा हो गए। येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावले, कबरेमध्ये गेले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले वो सबको दिखाई दिए, आणि ते सर्वांना दिसले, सिर्फ एक चेले को नहीं दिखाई फक्त दिया। एका शिष्याला नाही दिसले। चेलों ने कहा आणि शिष्य म्हटले, अरे यीशु जिंदा हो गया, अरे येशू जिवंत अरे झाले, यीशु जिंदा हो गया, अरे येशू जिवंत झाले, यीशु जिंदा हो गया। येशू जिवंत झाला। वो किसी के बात पे भरोसा नहीं कर रहा है। आणि तो कुणाच्याही गोष्टीवरती लक्ष तो विश्वास ठेवत नाही। वो चेलों को बोल रहा है, आणि तो शिष्यांना म्हणत आहे, जब तक मैं यीशु के हाथों में उंगली ना डाल लूं, उसके पंजर में उंगली ना डाल लूं, तब तक विश्वास नहीं करूंगा। जोपर्यंत मी येशूच्या त्या जखमेमध्ये बोट घालून पाहणार नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही। यीशु को बात समझ में आ गई। येशूला सर्व गोष्टी कळाल्या। हमारे मन में जो चल रहा है ना, आमच्या मनात जे काही चाललंय ना, वो परमेश्वर सब जानता है। तो परमेश्वर सर्व जाणतो। अच्छा, तू विश्वास नहीं कर रहा है, अच्छा, तू विश्वास नाही करत अभी का? दिखाता हूं। आताच दाखवतो। प्रकट हो गए यीशु, आणि प्रगट झाले त्या सब ठिकाणी चेले वहां पर थे। आणि सगळे शिष्य तिथे होते। जो अविश्वासु चेला आणि था, जो अविश्वासू शिष्य होता उसको बोला, आजा इधर आ, थोमा इधर आजा। आणि त्याला म्हटलं, थोमा इकडे। बहुत शंका कर रहा है। खूप शंका येते ना। 3.5 साल मेरे साथ में था। 3.5 वर्ष माझ्या सोबत होता। मैंने खुद कहा था, मी स्वतः म्हटलो होतो मैं मृत्यू से जी उठूंगा, की मी मृत्यूमधून परत जिवंत और मैं होणार गालील में आपको मिल जाऊंगा। आणि मी तो गालीलामध्ये तुम्हाला फिर भी भेटणार। तो विश्वास नहीं कर रहा आणि तरी देखील तू विश्वास ठेवत नाही। है। तेरे जो चेले, तेरे दोस्त हैं, उन पे भी विश्वास नहीं कर रहा आणि है। तुझे जे शिष्य, तुझे जे मित्र आहेत त्यांच्यावर देखील तू विश्वास ठेवत चल नाही। मैं तुझे बताता हूं, इधर आ। चल मी तुला दाखवतो। डाल हाथ, डाल आणि हात घाल, डाल हाथ। हात घाल। मैं वही यीशु हूं, मी तोच येशू मैं आहे, बदला नहीं हूं। मी बदललो नाही। जो बोला है जो बोललो वो करके दिखाया। तो करून दाखवलं। ये देख, मैं वो हूं, हात बघ, मी तोच मैं आहे, हूं, तो मीच मैं आहे, हूं। तो मीच आहे। स्पर्श करके देख, आणि स्पर्श करून अनुभव करके देख, अनुभव घेऊन मुझे बघ। छू कर देख। मला मैं स्पर्श मैं करून वही बघ। हूं, मी मैं तोच आहे, मी मैं तोच वही आहे। हूं, मैं वही हूं, मैं वही हूं। यीशु ने कहा, येशू म्हटला, जिसने ना देखते हुए विश्वास किया है, यांनी न बघता विश्वास ठेवला ना, वो धन्य है, तो धन्य, वो धन्य है, तो धन्य, वो धन्य है। तो धन्य। यीशु ने किसको धन्य कहा? आणि येशूने कोणाला धन्य म्हटलं? जो विश्वास करते। जे विश्वास करतात। किस पे विश्वास करते हैं? कोणावर विश्वास करतात? परमेश्वर के वचन। परमेश्वराच्या वचनावर। यीशु कहाँ है? येशू कुठे आहे? उसके शब्द में। त्याच्या शब्दामध्ये। वो जीवित है। तो जिवंत आहे। कैसे पता चलेगा? कसं माहित पडेल? उसके वचन के द्वारा। त्याच्या वचनांच्या यीशु द्वारे। तेरे वचन में ये लिखा है, येशू हे तुझ्या वचनांमध्ये लिहिलंय, ऐसा होगा। असं होणार आहे। जब हम बोलते हैं जेव्हा आम्ही बोलतो वैसा होगा, तसं होतं, वैसा होगा। तसं होतं। शायद आज ना हो, कदाचित आज होणार नाही, लेकिन प्रभु के समय के अनुसार पण होगा। देवाच्या वेळेनुसार होणार आहे। इसलिए मैंने कल यही कहा आणि म्हणून मी काल हेच म्हटलो कि परमेश्वर व्यवस्था का परमेश्वर है। परमेश्वर हा व्यवस्थेचा वो परमेश्वर एक आहे। दिन में पूरी सृष्टि को बना तो सकता था, एका दिवसामध्ये अख्खी सृष्टी निर्माण करू शकतो, लेकिन पहले दिन आया, पण पहिला दिवस आला, पहले दिन को बना दिया। पहिला दिवस बनवलं, यीशु बोला अच्छा है। येशू म्हटलं चांगलं आहे। दूसरे दिन बना, दुसरे दिन तीसरे दिन बना, तिसरे दिवशी 6 बनवलं, दिन बना दिया। 6 दिवस वो बनवलं। एक दिन में सब बना सकता था, तो एकाच दिवसात सगळं बनवू शकत होता, लेकिन वो परमेश्वर है, पण तो परमेश्वर आहे, व्यवस्था का परमेश्वर है। व्यवस्थेचा परमेश्वर आहे। अगर हम हमारे जीवन में व्यवस्था को बनाएंगे, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये शिस्त पाळू, तो निश्चित अर्थ से हमारे जीवन में बड़ी बड़ी बातों को देखेंगे। निश्चित अर्थाने आमच्या जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी आम्ही पाहू। इसलिए वचन पे विश्वास करना। आणि म्हणून वचनांवरती विश्वास शायद ठेवा। आज काम ना हो, कदाचित काम आज होणार नाही, तो इसका अर्थ ये नहीं कि परमेश्वर का वचन ये कमजोर है। याचा अर्थ हा नाही की देवाचं वचन कमजोर आहे। यीशु का वचन सामर्थ्य से भरा हुआ है। येशूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे। जब वचन को भेजता है, तो जेव्हा वचन पाठवतो, वो वचन पूरा करके ही आएगा। ते वचन कार्य केल्याशिवाय माघारी येत नाही। वो एक बार वचन छोड़ दिया, एकदा वचन सोडलं, प्रभु को धन्यवाद दें हे प्रभूला धन्यवाद द्या और विश्वास करें। आणि विश्वास ठेवा, जो मैंने मांगा है, जे काही मी मागितलंय, जिस वचन पे विश्वास किया है, आणि ज्या गोष्टीवरती विश्वास केलाय, वो रचना हो रही है, ते रचत आहे, वो रचना हो ते रही है, रचत आहे, वो बन रहा है। ते बनतंय। जब गर्भाशय में बच्चा होता है, ज्या गर्भाशयामध्ये बाळ असतं, 9 महीने 9 दिन लगते हैं, 9 महिने 9 दिवस लागतात, उसको टाइम लगता है। त्याला वेळ लागतो। हमारी प्रार्थना को भी, आमच्या प्रार्थनेला और जिस देखील, वचन पे विश्वास किया है, आणि ज्या वचनावर आम्ही विश्वास वो ठेवला, आकार दे रहा ते है, आकार घेत वो आहे, आकार दे रहा है, आकार घेत आहे, आकार आ रहा है। आकार घेत आहे। रुकिए, थांबा, रुकिए थांबा और देखिए, आणि पहा, वो आपकी चीजें आकार ले रही है, आणि तो त्या गोष्टीला आकार देत आहे, आपकी चीजें आकार बन रहा है उसको। आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्याला परमेश्वर आकार देत आहे। परमेश्वर ने शब्द कहा, परमेश्वरने शब्द बोलला, रचना होना शुरू हो गई, आणि रचना होणं सुरू प्रभु झालं, रुक गए। आणि ते थांबले। कुछ देर के बाद बाहर आए प्रभु, काही वेळाने बाहेर आले परमेश्वर, देखा तारे बन गए, तारे बनले, रचना हो गई, रचना झाली। प्रभु बोला पेड़ हो जाए, प्रभू म्हटला पेड़ हो जाए, झाडं व्हावीत, प्रभु रुक गए, आणि प्रभू थांबले, धीरे धीरे पेड़ बढ़ने लगे, आणि हळूहळू ती झाडं वाढायला लागली। प्रभु आए, प्रभू आले, प्रभु ने देखा प्रभूने पाहिलं, पेड़ों का झाड़ अच्छा है, पेरूचं झाड चांगलं आहे, नारियल भी अच्छा आ गया, नारळ पण चांगले आहेत, बढ़िया, चांगलं आहे, अंजीर भी अच्छा आ गया, अंजीर पण चांगले आहेत,
थोड़ा टाइम लगा रचना होने के लिए। तर रचना होण्यासाठी थोडासा वेळ लागतो ना. प्रभु समुद्र में गए, प्रभू समुद्रात गेले इसमें जो पानी में तैरने वाले सब प्राणी आ आणि जाए। पाण्यामध्ये संचार करणारे सगळे जलचर व्हावेत. प्रभु रुके, प्रभू थांबले. प्रभु ने देखा प्रभूने पाहिलं वेल माशा, वेल मासा, बांगड़ा, अच्छा है, चांगलंय. आकार लिया चीजों ने। आणि त्या गोष्टींनी आकार घेतला. जब मेरा प्रभु बोलता है आणि जेव्हा माझा प्रभू बोलतो चीजें आकार देना शुरू कर देते हैं। आणि त्या गोष्टी आकार घ्यायला सुरुवात करतात. आकार होना शुरू हो जाता है। आकार घ्यायला सुरुवात करतात. रुक जाए, थांबा देखें, आणि पहा, विश्वास करें, विश्वास करा. जो मैंने प्रार्थना में मांगा है जे काही मी प्रार्थनेत मागितलंय आकार ते बन, आकार घेते आहे. शायद 1 साल में आकार आए, कदाचित 1 वर्ष लागेल आकार यायला, शायद 1.5-2 साल लगे, कदाचित 2 वर्ष लागतील, किसी किसी को 20 साल लगता है, कुणाकुणाला 20 वर्ष लागतात, किसको 25 साल लगता है। कुणाला 25 वर्ष लागतात. अब्राहम को 25 साल लग गया, अब्रामाला 25 वर्ष लागले. कुछ आकार ही नहीं आ रहा है। आकारच नव्हता येत. बायको म्हटली नाही देवाच्या बच्चन, म्हातारा झालो बघ, किधर आकार। प्रभु बोला जवानी में, प्रभू म्हटलं तारुण्यामध्ये इधर आ। ये इकडं. दिन में नहीं, रात को बोला प्रभु, दिन में तारा तो दिखाई नहीं देते। आणि रात्री दिवसात तारे दिसत नाही. प्रभु बोला ऊपर देख, प्रभू म्हटलं वर बघ, तारे देख, तारे बघ. 1 2 3 4 5 6 8 बड़े हैं प्रभु, आणि 8 मोठे आहेत, बाकी के छोटे। बाकीचे लहान आहेत. ऐसे नहीं गिना उसने। असं नाही मोजलं. अब्राहम बोला इतने से कैसे गिनती करूं मैं, आणि अब्राम म्हटला एवढे आहेत कसे मोजू मी. ऐसे तेरी संतति करूं मैं, अशी तुझी संतती करीन मी, ऐसे तेरी संतति। अशी तुझी संतती करीन मी. प्रभु ने बोल दिया, आणि प्रभू बोलला. अभी आकार नहीं आया, आणि अजून आकार काही आला नाही, प्रभु ने बोल दिया, पण प्रभू बोललाय. अब काम करना धीरे धीरे शुरू हो रहा है। आता काम होणं हळूहळू सुरुवात झाली आहे. अब्राहम विश्वासी था, अब्राम विश्वासू एक होता. ना एक दिन होगा, एक ना एक दिवस होईल, एक ना एक दिन होगा। एक ना एक दिवस होईल. दोनों बुढ़े हो गए, आणि दोघं म्हातारे झाले, दोनों बुढ़े हो गए, दोघं म्हातारे झाले. जान नहीं रही बॉडी में, आणि शरीरामध्ये ताकदच उरली नाही, गर्भाशय निर्जीव हो गया। आणि गर्भाशय निर्जीव झालं. लेकिन सारा जो है वो थोड़ी अविश्वासी हो गई। पण सारा थोडीशी अविश्वासी झाली. प्रभु जी बोलला होता ना तुझा बघ लय देव देव करतो, प्रभु प्रभु करतो, कुठं झाला का, कहाँ पे हुआ, लय देव देव करतो ना, आला घर सोडून देवासाठी। प्रभु बोला सब छोड़ दे मेरे पीछे आ, चला प्रभू गया म्हटलं छोड़। सगळं काही सोड माझ्या मागे. और ये भी बंदा ऐसा है कि प्रभु ने बोला सब कुछ छोड़ दे, छोड़ दिया इसने, आणि हा पण माणूस असाच, प्रभू म्हटलं सोड तर सगळं सोडून आला. सिर्फ पत्नी को लेके चल दिया। फक्त पत्नीला घेऊन चालला. पत्नी म्हणी हे पण मरणार, मला पण मारणार, आणि मला थोडी दिलं दर्शन, यांनाच दिलं वर। आणि मला पण घेऊन चालले, कितना अच्छा कंफर्टेबल बढ़िया अमीर सबसे। प्रभु बोला छोड़ दे, चला गया। आणि प्रभू किती चांगलं जीवन होतं, आणि प्रभू म्हटलं सोडून दे, सोडून दिला. बहुत बार हम प्रभु की सेवा में आते हैं, बहुत बार प्रभु की सेवा में आते आणि प्रभू बऱ्याचदा आम्ही सेवेमध्ये येतो, हैं, सेवा में कुछ मिलता नहीं। आणि सेवेत काही मिळत नाही. सांगितलं होतं ना नोकरी नको सोडू, मग आता खायला नाही। लेकिन एक बार जिसने प्रभु के शब्द को पहचान लिया ना साहब, एक बार प्रभु के शब्द को पहचान लिया ना, एकदा जर आम्ही परमेश्वराच्या शब्दांना ओळखलं ना, क्या ताकत है उसमें, की त्याच्यामध्ये काय ताकद आहे, फिर पीछे मुड़ के मग देखने की मागं जरूरत वळून नहीं पाहण्याची गरजच उरणार नाही, पड़ती। कुछ पड़ेगा नहीं। गरजच उरणार नाही. लोगों को लगता है कि जो सेवा में आते सिर्फ मांगते रहते, पावती लोकांना लेके असं वाटतं की जे सेवेमध्ये येतात ते फक्त मागत राहतात पावती घेऊन, डोनेशन। द्या डोनेशन. मेरा आज तक का अनुभव है, माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मैंने भी खुद सारी गलतियां की हैं, मी पण बऱ्याचशा चुका केल्या, लेकिन बहुत सारे अनुभव से मैं कह सकता हूँ कि मेरा परमेश्वर जीवित है। पण खूप अशा अनुभवामधून मी सांगू शकतो की माझा परमेश्वर हा जिवंत आहे. मैं कभी पैसे के पीछे नहीं भागा, मी कधी पैशांच्या मागे धावलो नाही. इस बिल्डिंग को बनाने के लिए मैं किसके पास गया नहीं, या बिल्डिंगला बनवण्यासाठी मी कुणाकडे गेलो नाही. लोग यहाँ पर आए, लोक इथं आले, लोग यहाँ पर, लोक आली इथं. वो मेरा खुदा है तो माझा परमेश्वर आहे, जो सपने में भी हर एक चीजों की परिपूर्ति करने के जो लिए तैयार है। स्वप्नात देखील सगळ्या गोष्टीची पूर्तता करणारा परमेश्वर सिर्फ आहे. विश्वास चाहिए। फक्त विश्वास हवाय. अब्राहम निकल गया,
अब्राहम निघून गेला, खुदा के वचन को पकड़ा रहा। परमेश्वराच्या वचनाला पकडून ठेवलं. कुछ भी हो जाए, काही होऊ देत, कुछ भी हो जाए, काही होऊ देत, खुदा करेगा, परमेश्वर करेल, परमेश्वर करेगा, परमेश्वर उसने करेल. कहा ना, तो म्हटला ना, तेरे समुद्र के जितने बालू के जो कण है, रेत के जितने कण है, उससे भी ज्यादा संतति आणि करूंगा, समुद्राचे मातीचे जे कण आहेत तेवढे मी तुझे संतती करीन, तारों से भी ज्यादा तेरी संतति करूंगा. आणि ताऱ्यांपेक्षा जास्त तुझी संतती करीन. पकड़ा रहा, पकडून ठेवलं, लेकिन सारा हार गए. पण सारा हारली. हम भी उसके जैसे हैं, आम्ही तिच्यासारखा और आहोत, हार जाते हैं हारतो लवकर और पीछे हट जाते हैं. आणि मागे हटतो. ले देवाचे मागा, काय दिला तुला देवाने. हम वहीं पे अच्छे थे, आम्ही तिथंच चांगलो होतो जहां पर थे. जिथं होतो. क्यों बोल रहे हैं ऐसे मालूम? का बोलताय तसं माहितीये का? किसको अभी तक हमने चखा नहीं, कारण आम्ही त्याला चाखलंच नाही हमें अजून, चखा नहीं है. आम्ही चाखलंच नाही जिस अजून. दिन चखने का स्वाद आ जाएगा ना ज्या साहब, दिवशी ते चाखल्यावरती स्वाद येईल ना जिस दिन वो चटक लग गई ना, आणि ती चटक लागेल ना, उस दिन के बाद में दूसरे मार्केट में नहीं जाएंगे, इसी मार्केट में आएंगे. त्या दिवसानंतर दुसऱ्या बाजारात नाही, याच बाजारामध्ये येणार. बिरयानी की चव लग गई ना एक बार, एकदा बिर्याणीची चव लागली, पड़ोसी के पास नहीं जाएंगे, इसी के पास आएंगे. शेजारीकडे नाही, तिथंच जाणार. यीशु की एक बार चव लग गई ना, येशूची एकदा चव लागली ना, कहीं जाने की जरूरत नहीं पड़ेगी, कुठंच जायची गरज उरणार नाही, कहीं जाने की जरूरत नहीं. कुठंच जायची गरज उरणार नाही. विश्वास करें, विश्वास ठेवा, अगर विश्वास हो गया ना, आणि विश्वास जर धरला हम बलवान बने, तर आम्ही बलवान हो, हम बलवान बने. आम्ही बलवान हो. लेकिन शैतान को मालूम है पण सैतानाला हे इसको माहित कैसे आहे कमजोर करना की है, ह्याला कसं कमजोर कैसे इसकी करायचं, ताकत को घटाना है. कशी ह्याची ताकद कमी वो करायची. विश्वास करने नहीं देता. तो विश्वासच ठेवू देत नाही. हम ये भूल जाते हैं आम्ही हे विसरून जातो कि परमेश्वर हमारी चीजों को आकार दे की रहा है, परमेश्वर आमच्या गोष्टींना आकार देत आहे प्रभु बना रहा है, आणि तो बनवत आहे, और योग्य समय में योग्य तारीख को हमारे पास में भेजेगा. आणि योग्य समय योग्य दिनांक जो आहे त्यावेळेला तो आमच्याकडे ते आशीर्वाद आणेल. बहुत कंजूस लोग हैं यहाँ पे बैठे हुए. सुनो, ऐका, मेरा परमेश्वर कच्चा माल नहीं देता. माझा परमेश्वर कच्चा माल नाही देत. कंपनी क्या करती है पंडित दादा? कच्चा माल लेती है और पक्का बना के देती है. कंपनी कच्चा माल घेते, पक्का माल बनवून मग ती देते. मेरा प्रभु कभी कच्चा नहीं बना माल माझा देता. परमेश्वर कच्चा नाही देत कधी. मेरा प्रभु पक्का बना कर देता. माझा परमेश्वर पक्क बनवून देतो, पक्का बना कर देता. पक्क बनवून देतो. पड़ोसी को बोलो, पक्का बना कर देता है. पक्का. अब्राहम को पक्का दिया, अब्रामाला पक्क दिलं, कच्चा नहीं. कच्चं नाही दिलं. कच्चे में टेस्ट रहती है क्या दादा? कच्च्यात काही चव नसते. कच्चा आंबा और पक्का आंबा खा के देखो. आणि कच्चा आंबा आणि पिकलेला आंबा फरक कच्चा आहे. अमरूद और पक्का अमरूद खा के देखो. आणि कच्चा पेरू पिकलेला पेरू खाऊन बघा. बोर बोर, कच्चा बोर और पक्का बोर. आणि कच्चं जे बोर आहे आणि पिकलेलं बोर आहे ते खाऊन काय बघा. लोकांना कच्चाच आवडतो, कच्चीच टेस्ट आवडते. इसलिए वो हमेशा अधुरे रहते. आणि म्हणून ते नेहमी अपूर्णच राहतात. झाला नहीं, मैं बोला था ना, मत कर इतना उपवास, उतर गया पूरा. मत कर, रुक जाओ. थोडं थांबा. प्रभु बना रहा है. प्रभु बनवत आहे. प्रभु ने क्या बोला मालूम? पहले दिन को देखकर, पहले दिन को पहिल्या देखकर दिवशी प्रभूने पाहिलं आणि काय म्हटलं माहितीये का? चांगला म्हणजे, अरे बोलो भाई, चांगला म्हणजे. अब यही नहीं मालूम कि मैं सुंदर हूं कि नहीं. अच्छा, पहले पड़ोसी को बोलना, आप चांगले, आप सुंदर हैं. सच्ची बोलना, नहीं तो बाजू वाला बोलो आप अच्छे हैं. मुस्कुराकर, मुझे मत बोलो, मैं तो हूं ही अच्छा. आप, मुझे मालूम है मैं अच्छा हूं. पड़ोसी को बोलो आप अच्छे हैं, बहुत ही चांगले हैं. आमीन. अब मेरे को बताओ, जब पहले दिन प्रभु ने बनाया सतीश दादा, आणि पहिल्या दिवशी जेव्हा सतीश दादांना बनवलं परमेश्वराने, प्रभु ने बनाया सतीश कुछ वो तो अच्छा ही है. सतीश दादा को जब बनाया अच्छा बनाया. जेव्हा बनवलं तेव्हा चांगलंच बनवलं प्रभु ने अच्छा बनाया. आणि प्रभूनी चांगलं म्हटलं. अच्छा, मेरे को बताओ सतीश दादा, जब प्रभु ने
पूरे पहले दिन बनाया, आणि प्रभूने त्यांना पहिल्या दिवशी बनवलं पहले दिन बना, पहला दिन बनाया, पहला आणि पहिला दिवस प्रभूने बनवला. दिन. प्रभु ने क्या बोला? प्रभू काय म्हटला? अच्छा, तो मेरे को बताओ, प्रभु ने वापस ये तारा इधर ठीक नहीं दिख रहा, इसको इधर किया, ऐसा किया क्या? ये चांद है ना, इधर अच्छा नहीं दिख रहा है ना, ऐसे किया, कैसा बनाया? वापस रिपेयर करने की जरूरत नहीं पड़ी साहब. परत रिपेअर करायची गरज नाही पडली. जब प्रभु देता है ना, जेव्हा प्रभू देतो ना, रिपेयर करने की जरूरत नहीं तर पड़ती. ते रिपेअर करायची गरज नाही पडत. हमें प्रभु देता, हम रिपेयर ही करते रहते उसको. आम्हाला प्रभू देतो, आम्ही रिपेअरच करत बसतो. असं दिलं असतं तर बरं झालं असतं. असं दिलं असतं तर बरं झालं असतं. थोडंसं 2 ग्राम अजून आला असतं. 2 ग्रॅम अजून आलं असतं हम उसको रिपेयर करते. आणि आम्ही रिपेअर करत बसतो. खुश नहीं अपनी जिंदगी में. आम्ही स्वतःच्या जीवनावर खुशच नाही. जो प्रभु ने जो कपड़े दिए, प्रभु ने धन्यवाद दे. प्रभूने जे कपडे दिले त्याला धन्यवाद द्या. जो प्रभु ने घर दिया उसके लिए धन्यवाद जे दे. घर दिलं त्याला धन्यवाद द्या. जो कुछ प्रभु ने दिया हमें धन्यवाद दे. आणि जे काही त्यांनी दिलंय त्यासाठी धन्यवाद द्या. प्रभु ने लड़की दी तो बोलते लड़की क्यों हुई? आणि प्रभूने मुलगी दिली तर म्हणतात मुलगीच का झाली. 5 दिन तर तोंड उतराय रहता. 5 दिवस तोंडच उतरलेलं. मी मुलगा मागितला होता, त्याच्यासाठी पेट झुजवलं अंदर. मुलगीच का दिली प्रभूने? अरे तुझसे ज्यादा ज्ञानी कौन है रे भाई? तुझ्यापेक्षा जास्त ज्ञानी कोण आहे? लेकिन आज ज्ञानी कौन हो गया मालूम? पण आज ज्ञानी कोण झालं? मनुष्य. मनुष्य. प्रभु तुझे ज्यादा नहीं समझता, हमें ज्यादा समझता. नाही प्रभू तुला नाही कळत जास्त, मला जास्त कळतं. बाबेल का ब्रुज बांधे साहब, टावर बांधे. बाबेलमध्ये बुरुज बांधला त्यांनी. क्यों मालूम? का माहिती? प्रभु से ज्यादा ज्ञानी. पण देवापेक्षा जास्त ज्ञानी. प्रभु भी ज्यादा ज्ञानी है. आणि प्रभू पण जास्त अच्छा, ज्ञानी. टावर बांध रहा है क्या? अच्छा, बुरुज बांधताय का? ऐसी गड़बड़ पैदा करूंगा कि जिंदगी में कहीं पहुंच भी नहीं पाएगा. आणि अशी गडबड करेन की तिथं वरपर्यंत पोहोचू शकणार नाही. वो एक दूसरे को क्या, अरे ईट दे, दूसरी भाषा में बोला ईट का क्या ईट? सीमेंट दे, वो भंगार लेकर आ रहे हैं. गड़बड़ हो गया वहां पे. आणि गडबड झाली सगळी. जब मनुष्य अपनी इच्छाओं पे चलता है ना, जेव्हा मनुष्य आपल्याच इच्छेवरती चालतो, अपनी अपेक्षाओं को पूरा करना चाहता है आपल्या ना, अपेक्षांना पूर्ण करू इच्छितो ना, तब गड़बड़ हो. तेव्हा गडबड होते. प्रभु की इच्छा जानकर स्वीकारना. प्रभूची जी इच्छा आहे ना ती आपण स्वीकारायला हवी. स्वीकार लो. स्वीकारायला हवी. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. जो दिया जे काही दिलंस अच्छा दिया. चांगलं दिलंस. जो दिया जे दिलंस कच्चा नहीं दिया, कच्चं नाही दिलं, पक्का दिया. पक्क दिलंय. रिपेयर की जरूरत नहीं पड़ेगी. रिपेअरची गरज पडणार नाही. काय पत्नी दिली मला, क्या पति. आधे आधे झगड़े तो इस पे होते. अर्धे भांडण त्याच्यातच. मी होतो म्हणून लग्न केलं. नाहीतर आज अमेरिकेला नोकरी, मॅनेजरची नोकरी असती. बर, मग तुझ्यामुळे माझी जिंदगी थांबली. अच्छा, बर, मग मैं हूं इसलिए निभा रहा हूं. अच्छा, ठीक है. फिर आगे आगे कुछ नहीं. प्रभु ने दिया, प्रभूने दिलं. जो भी बच्चे दिए जे काही मुलं दिलीत उसके धन्यवाद करो. त्याचं धन्यवाद करा. उस लड़की को भी परमेश्वर सितारों के जैसे चमकाने का सामर्थ्य रखता है. आणि त्या मुलीला देखील ताऱ्यांप्रमाणे चमकवण्याचं सामर्थ्य माझा परमेश्वर ठेवतो. लड़कों को प्रभु सितारों के जैसे चमकाने का सामर्थ्य रखता है. हमारे बच्चों को आमच्या लेकरांना विश्वास करना, विश्वास ठेवा खुदा के शब्दों पर, परमेश्वराच्या शब्दांवरती. छोड़ना नहीं. सोडायचं नाही. आज नहीं तो कल जरूर होगा. आज नाही तर उद्या नक्की होणार आहे. क्योंकि प्रभु के हाथ में दिया है ना बनाने के लिए. देवाच्या हातात दिलंय ना बनवण्यासाठी. उस कुम्हार के हाथ में दिया है. त्या कुंभाराकडे दिलंय. ये कुम्हार वो कुम्हार नहीं है. आणि हा कुंभार तो कुंभार नाहीये. वो थोड़ा सा मटका अगर ठीक नहीं हुआ वापस को तोड़कर बनाते हैं, वो कुम्हार नहीं है ये. आणि थोडस मटका चांगला नाही आला तर परत तोडणार, परत बनवणार असा नाहीये तो. वापस पैरों के नीचे कुचलता नहीं है तो वो. पुन्हा पुन्हा पायाखाली तुडवत नाही. वो एक ही बार बनाकर एक- भेजता है.
एकदाच बनवतो आणि पाठवतो. हमें तोड़कर नहीं, तो आम्हाला तोडून नाही, हमें जोड़कर बना कर देता है. आम्हाला जोडून बनवणारा परमेश्वर आहे. विश्वास करें. विश्वास ठेवा. पड़ोसी को बोलना, विश्वास से बलवंत होंगे, विश्वास के द्वारा बलवंत होंगे. विश्वास के द्वारा बलवंत. आमीन. योशुआ रो रहा है आणि यहोशुआ रडत आहे मूसा मरने के बाद में. मोशे मेल्यानंतर. अब क्या होगा, आता काय होईल, कनान देश में कैसे जाएंगे. कनान देशात कसं जाणार. डर गया. घाबरला. खुदा आया, परमेश्वर आला. खुदा ने बोला, प्रभू म्हटला, योशुआ पहला अध्याय 5-6 वचन में, यहोशायाचा पहिला अध्याय 5 आणि 6 प्रभू वचनामध्ये बोला, प्रभू म्हटला, तेरे जीवन भर कोई तेरे सामने ठहर ना सकेगा. तुझ्या जीवनामध्ये कोणी तुझ्या समोर उभा राहू शकणार नाही. मूसा मर गया, मोशे मेलाय, ये डर रहा है, हा घाबरलाय. अब क्या होगा, आता काय होईल, कैसे होगा. कसं होईल. खुदा बोलता है, यार मेरा बंदा डर रहा है. आणि प्रभू म्हणतो, अरे माझा मनुष्य हा घाबरत आहे. आ गया, आला, उसको वचन दिया. त्याला वचन दिलं. क्या वचन दिया. काय दिलं वचन. तेरे जीवन भर, तुझ्या जीवनामध्ये तुझं जीवनभर, तेरे लाइफ में, तेरे आखिरी सांस तक, तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तेरे सामने कोई टिक नहीं तुझ्या पाएगा. समोर कुणी टिकणार नाही. मेरे पास क्यों देख रहे रे बाबा ऐसा. ये प्रभु ने आके उसको बोला, हे प्रभू येऊन त्याला म्हटला. और क्या बोला, आणि काय म्हटला, जैसा मैं मूसा के संग था जसं मी मोशे सोबत होतो वैसे तेरे संग तसं रहूंगा. मी तुझ्या सोबत राहीन. मैं तुझे धोखा नहीं दूंगा. मी तुला धोका देणार नाही. बहुत धोखे खाते हैं आपण. खूप खूप धोके मिळतात आम्हाला. ऐसा लगता है कि माझा जो साथ में है ना, वो प्राण देने के लिए तैयार है, प्राण देने के लिए तैयार है, आणि असं वाटतं माझ्या सोबत जो आहे तो माझ्यासाठी जीव देखील द्यायला तयार आहे. लेकिन कब भाग जाएगा पता नहीं पण चलेगा. कधी पळून जाईल माहित पण पाडणार नाही. लेकिन ये वो परमेश्वर है पण हा तो परमेश्वर आहे जो कभी धोखा नहीं तो देता, कधीच धोका देत नाही, कभी धोखा नहीं देगा. कधीच धोका देत नाही. और वो कहता है, तो म्हणतो, मैं तुझे नहीं छोड़ूंगा. मी तुला सोडणार नाही. ये वचन दिया प्रभु ने. हे परमेश्वरने वचन दिलं. आज हमें भी ये वचन दे रहा आज है. आम्हाला देखील हे वचन आहे. और प्रभु ने कहा उसे, प्रभु त्याला म्हटला, बलवान हो, बलवान हो, बलवान हो, बलवान हो, बलवान हो. बलवान हो. तेरे जीवन में तेरे सामने कोई टिक नहीं पाएगा. तुझ्या जीवनामध्ये तुझ्या समोर कोणी टिकणार नाही. पड़ोसी को बोलना, कोई टिक नहीं पाएगा तेरे सामने. ये किसका वचन था, परमेश्वर. फिर भी योशुआ क्या कर रहा है, आणि तरी देखील यहोशुआ काय करत आहे, डर रहा है. घाबरतोय. हम बहुत बार डरते हैं. आम्ही बऱ्याचदा घाबरतो. खुदा के ये वचन किसके, योशुआ के लिए नहीं है, हे देवाचं वचन फक्त यहोशुआसाठी नाहीये, हमारे लिए भी है, आमच्यासाठी देखील आहे, मेरे लिए, माझ्यासाठी आहे, मेरे लिए, माझ्यासाठी आहे, मेरे लिए, माझ्यासाठी, मेरे लिए. माझ्यासाठी. इसमें क्या करना है, आम्हाला काय करायचंय, विश्वास कर. विश्वास ठेवायचा. खुदा ने बोला, परमेश्वर बोलला, तेरे सामने कोई टिक नहीं पाएगा, तुझ्या समोर कोणी टिकणार नाही, कोई नहीं टिकेगा. नाही टिकणार कोणी. छेड़ने तो कितना छेड़ते हैं आणि आपको, किती छेडू द्यात, कितना आपके जीवन को पीछे ले जाने के लिए लोग तैयार हैं. आणि किती तुमचं जीवन मागे घेऊन जाण्यासाठी लोक तयार झाले. आप बेचैन मत होना. तुम्ही मागे होऊ नका. देखो उन्होंने मेरे जीवन में करनी तंत्र मंत्र कर दिया. बघा, त्यांनी माझ्या जीवनामध्ये करण्या धरण्या केल्या. देखो मेरे जीवन में मुझे छेड़ रहे हैं. माझ्या जीवनामध्ये मला छेडत आहे. देखो मेरा प्रमोशन रुका दिया है. माझं प्रमोशन थांबवलंय. शायद मेरी नौकरी जाने के कगार पर है. झूठ झूठ इल्जाम लगा दिए हैं. आणि मला खोटे आरोप लावले. आता माझी नोकरी जाण्याच्या मार्गावर आहे. क्या करना है करने दो. काय करायचं करू देत. खुदा ने बोला, प्रभू म्हटला, तेरे सामने टिक नहीं पाएंगे, तुझ्या समोर टिकणार नाही, नहीं टिकेंगे, नाही टिकणार, नहीं टिकेंगे. नाही टिकणार. शायद आज टिक जाए, कदाचित आज टिकेल, आज मुझे देख के हंसे, आज मला बघून हसतील, कोई बात नहीं. काय हरकत एक नाही. दिन आएगा, एक दिवस येईल, एक दिन आएगा, एक दिवस येईल, एक दिन आएगा. एक दिवस येईल. वही लोग आपकी तारीफ करेंगे, तेच लोक तुमची प्रशंसा वही करतील, लोग आपकी तारीफ ते करेंगे. तुमची प्रशंसा करतील. आमेन. पड़ोसी को बोलना, डरना नहीं है. कौन है आपके सामने खड़ा हुआ, कोण आहे तुमच्या समोर उभं राहिलेलं, आपको तकलीफ दे रहा, जे तुम्हाला त्रास देत आहेत. कौन आपको उंगली उठा के इल्जाम लगा रहा है, आणि कोण तुमच्याकडे बोट दाखवते, तुम्हाला तुमच्यावर आरोप टाकत आहे. कौन है वो व्यक्ति जो आपको उंगली उठा के इल्जाम लगा रहा है. आणि कोण आहे तो तुमच्यावरती बोट दाखवते, तुमच्यावर आरोप लावत आहे. सहन कर मेरी बहन, सहन कर मेरे भाई. सहन करा माझ्या भावा बहिणीनो. तेरा परमेश्वर तुझसे कहता है, तुझा परमेश्वर तुला म्हणतो, तेरे सामने टिक नहीं पाएगा. तुझ्या समोर टिकणार नाही. हवा के जैसे कब उड़ जाएगा पता नहीं आणि चलेगा. हवेसारखं कधी उडून जाईल माहित देखील पडणार नाही. ढूंढते रह जाओगे, शोधत राहाल. मुझे नहीं, जो तकलीफ दे रहे उनको ढूंढते रहे. कुठे गेला, काल लेच बडबड करत होता, उड गया, उडून कुठे गेला, देशच बदलून गेला. कर्जवाले लागले होते मागे, रातों रात बिछाना बांधला, कुठे गेला माहितीच नाही. ठहर नहीं पाएगा कोई. तुमच्या समोर
राहू शकणार नाही, ठहर नहीं पाएगा कोई। राहू शकणार नाही. क्यों मालूम है? का माहितीये का? मेरे खुदा ने मुझे वचन दिया, माझ्या परमेश्वराने मला वचन दिलंय. मेरे खुदा ने वचन दिया। माझ्या परमेश्वराने मला वचन दिलंय. थोड़ी तकलीफ सहन करो, थोडासा त्रास सहन करा, थोड़ा तकलीफ सहन करो थोडासा त्रास सहन करा और देखो आणि पहा प्रभु कैसे उड़ाता है। प्रभू कसं उडवतो. सिंहों को बंद कर दिया साहब, सिंहाची तोंड बंद केली, आग की ज्वाला को बंद कर दिया। आगीची जी ज्वाला होती ती विझवली. हमारे लिए नहीं कर सकता खुदा? आमच्यासाठी नाही करू शकत का परमेश्वर? ये वचन उसका है, हे वचन त्याचं आहे. सिर्फ क्या करना है? आणि म्हणून काय करायचं? विश्वास। विश्वास. बलवान बनेंगे विश्वास में विश्वासामध्ये बलवान होणार का? या रोएंगे? करडत बसणार. मेरे जीवन में मैंने सीखा है, माझ्या जीवनामध्ये मी शिकलो. बहुत सारे लोग खत्म करने के लिए आए थे, बरेचसे लोक संपवण्यासाठी आले, आज भी करते हैं, अजूनही करतात. लेकिन ये यीशु का जोड़ है साहब, टूटेगा नहीं। ये यीशु के वचन का जोड़ है, यीशु के जोड़ है, यीशु के नाम का जोड़ है। वो टूट जाएंगे जो हमें तोड़ने की कोशिश करते हैं, हम नहीं टूटेंगे क्योंकि प्रभु ने हमें जोड़ रखा है। आणि प्रभूने आम्हाला जोडून ठेवलेलं आहे, आम्ही कधीच तुटणार नाही. सिर्फ क्या करना है? आम्हाला काय करायचंय? विश्वास करना है, विश्वास. धन्यवाद देना है त्याला धन्यवाद और द्यायचं आगे बढ़ना है। आणि पुढे जायचे. बनेंगे बलवान किसमें? प्रभु में, प्रभु में, प्रभु में। प्रभु, पड़ोसी को बोला प्रभु में बलवान बनना है। और आगे लिखा है पुढे लिहिलंय फिलिप 4:13 में, फिलिप 4:13 मध्ये, जो मुझे बल देता है, जो मुझे सामर्थ्य देता है, जो मला सामर्थ्य देतो उसमें सब कुछ कर सकता त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो, हूं, सब कुछ कर सकता सर्व करू शकतो. हूं। नहीं, मैं नहीं कर सकता। अच्छा, अपना मनुष्य का प्रॉब्लम क्या है सिस्टर मालूम है? आणि मनुष्याचा समस्या काय माहितीये का? पहले नहीं बोलना। आधीच नाही म्हणायचं. आपको प्रचार करना है आगे, नहीं। पुढे येऊन प्रचार करायचा आहे, नाही. पंडित दादा कुछ बोले, बोले नहीं। आणि मग आम्ही नाही म्हणतो. दादा बोलते ये करो, नहीं। सतीदादा म्हणतात हे करायचे, नाही. सरिता ताई और सरोज ताई जो पूछे मत जबरदस्ती बोलते हैं करो, आणि ते दोघे तर जबरदस्ती करतात, हे कराच, नहीं, नाही, बस नहीं। नाहीच. यहाँ लिखा है जो मुझे बल देता है, आणि वचन या ठिकाणी लिहिले की जो मला बळ देतो उसमें सब कुछ कर सकता त्याच्यामध्ये मी सर्व काही करू हूं, सब शकतो. कुछ कर सकता हूं। अच्छा, अब ये नहीं बोलना मैं ये देखो मैं क्या नहीं कर सकता, ये सोचो आप क्या नहीं कर सकते, आता हा विचार करा की तुम्ही काय नाही करू शकत, उस पर विचार करो, त्याच्यावर विचार करा करना शुरू कर दो आणि करायला सुरुवात करा. और आप देखो आणि तुम्ही पहा मैं कर सकता हूं, की मी करू शकतो, मैं कर सकता मी करू शकतो. हूं। पड़ोसी को बोलना आप कर सकते हैं, आप कर सकते हैं। किसके द्वारा? परमेश्वर ने जो बल दिया ना उसके द्वारा। परमेश्वराने जे बल दिले त्याच्याद्वारे. आमीन। आमेन. दूसरी बात, दुसरी गोष्ट, बलवान बनना है। बलवान बनायचे. सिर्फ 5 मिनट और, फक्त 5 मिनिटं आहेत. बलवान बनना है। बलवान बनायचे. नहीं बोल रहे दादा ऊपर, आप ही बन लो, आप ही बनो, आप बनेंगे। बनायचे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, प्रभु में रहना पड़ेगा, प्रभूमध्ये राहावं लागेल. प्रभु में रहना पड़ेगा। प्रभूमध्ये राहावं लागेल. योहान 15:5 कहता है योहान 15:5 सांगतं, मैं दाखलता हूँ, मी द्राक्षवेल आहे तुम डालियां हो, आणि तुम्ही फांद्या जो आहात. मुझ में बना रहेगा जे माझ्यामध्ये राहतील और मैं उसमें, तर मी त्यांच्यामध्ये वो राहील बहुत फल लाएगा। आणि मग त्याद्वारे खूप फळ येईल. क्या करना है? काय करायचं? बलवान बनना है, बलवान बनायचे. उसमें रहना पड़ेगा। तर त्याच्यामध्ये राहावं लागेल. अब ये देखिए, ये जो है ना, ये किस, ये फांदी से जुड़ा हुआ है। आता हे फांदी जोडलेली आहे अगर इसको तोड़ देंगे ना आणि जर हे तोडलं तो ये सूख जाएगा, तर हे सुकून जाईल. इसको ताकत नहीं मिलेगा, ह्याच्यात त्याला ताकद मिळणार नाही, पोषण नहीं मिलेगा, त्याला पोषण मिळणार नाही, उसको खाना नहीं मिलेगा त्याला जेवण मिळणार नाही, जिससे उसको वो ताकतवर बने। जेणेकरून तो ताकदवर होईल. हमारी जो ताकत है ना, आमची जी ताकद आहे ना, यीशु मसीह में से आती है, येशू मधून येते, यीशु में आती है। येशू मधून येते. हम बलवान बनना है ना, आम्हाला बलवान बनायचे. यीशु में से वो ताकत आई। येशू मधून ती ताकद येणार आहे. हमारी ताकत से कुछ नहीं होगा, आमच्या ताकदीने काय नाही होणार. ये परमेश्वर से ताकत आती। परमेश्वराकडूनच ताकद येते. मूसे के पास क्या था? मोशेकडे काय होतं? एक डंडा, एक काठी. कुछ ताकत थी, काही ताकद नव्हती. एक डंडा, एक काठी होती. लेकिन वो डंडे ने समुद्र को फाड़ दिया, पण त्या काठीने समुद्र दुभागला उस डंडे ने चट्टान में से पानी निकाल आणि दिया। त्या काठीद्वारे त्या खडकातनं पाणी निघालं.
एक छोटा डंडा। एक छोटीशी काठी। शमशोन ने गधे के जैसे वो जबड़ा पकड़ा। शमशोनाने त्या गाढवाचा जबडा पकडला। वचन कहता है वचन म्हणतं 1000 लोगों को उस जबड़े से मार दिया। त्या जबड्याने 1000 लोकांना मारलं। हमसे एक नहीं मरता, आमच्यानी एक मरत नाही, उसने हजारों को मार दिया, त्याने हजारांना मारलं, क्योंकि ये उसकी ताकत नहीं थी, कारण ही त्याची ताकद नव्हती, ये परमेश्वर की ओर से आई ताकत थी। परमेश्वराकडून आलेली ताकद होती। शायद आपके पास में एक निर्जीव लकड़ी होगी, शायद आपका निर्जीव जीवन होगा, निर्जीव तुमचं निर्जीव जीवन असेल, आपकी छोटी सी नौकरी होगी, छोटीशी नोकरी असेल, उसमें छोटा पेमेंट होगा, त्याचा छोटा पगार घर असेल, चलाने के लिए भी प्रॉब्लम है, आणि घर चालवण्याची देखील समस्या आहे। आप प्रभु के हाथ में आ जाएं, तुम्ही प्रभूच्या हातात या, प्रभु के हाथों में आ जाएं, प्रभूच्या हातात या, उसी नौकरी को प्रभु आशीष करके दिखा देगा। त्याच नोकरीला परमेश्वर तुम्हाला आशीषित करेल। आमीन। आमेन। समझ में आ रहा है? समजतंय का? प्रभु में रहना पड़ेगा, प्रभूमध्ये राहावं लागेल, तब बलवान बनेंगे। आणि तेव्हा बलवान होणार आहोत। पड़ोसी को बोलना प्रभु में बने रहें, प्रभु में बने रहें। तीसरी बात जल्दी से लिखे, तीसरी बात, तिसरी गोष्ट, प्रभु के अनुग्रह के द्वारा बलवान होंगे। प्रभूच्या अनुग्रहाच्या द्वारे बलवान व्हायचे, उसके ग्रेस के, उसके त्याच्या अनुग्रह, कृपेने, उसके कृपे से। त्याच्या कृपेने। दूसरा करंती 12:9-10 वचन कहता है, 2 करंती 12:9 म्हणतो, पौलुस कहता है, पाऊल म्हणतो, जब मैं निर्बल होता हूँ जेव्हा मी निर्बल होतो तब मैं बलवान होता हूँ। तेव्हा मी बलवान होतो। किस लिए? कशासाठी? अनुग्रह के द्वारा। त्याच्या कृपेच्या वो द्वारे। कहता है, तो म्हणतो, मैं निंदाओं में, मी निंदांमध्ये, मैं गरीबी में, गरिबीमध्ये, मैं क्लेशों में, क्लेशामध्ये, मैं संकटों में, संकटांमध्ये प्रसन्न रहता हूँ। प्रसन्न होतो। क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि उसका अनुग्रह जो है ना वो काफी है मेरे लिए। कारण त्याची कृपा मला पुरेशी आहे। प्रभु का अनुग्रह हमारी निर्बलताओं में हमें बलवान करेगा। आणि प्रभूची कृपा आमच्या निर्बलतेमध्ये आम्हाला बल देते। अब मैं आपको समझाता हूँ, आता मी तुम्हाला समजून सांगतो। सुनिए, मेरे पास में ध्यान दे। इकडे लक्ष द्या। अनुग्रह का मतलब है कृपा याचा अर्थ मैं इसको नहीं कर सकता, मी हे करू नाही शकत, अपनी ताकत ही नहीं है, माझ्यात ताकदच नाही, हमारे पैसे नहीं है, पैसे नाहीये, हमारे में ज्ञान नहीं है, आमच्याकडे ज्ञान नाहीये, हमारे पास में बुद्धि नहीं है, आमच्याकडे बुद्धी नाहीये, मेरे पास में कहीं भी पहचान भी नहीं है, आणि माझी कुठे ओळखही नाहीये, मतलब मेरी लायकी नहीं है। याचा अर्थ माझी लायकीच नाही। लेकिन जब उसको अनुग्रह आता है, पण जेव्हा त्याचा कृपा येते ना, लायकी जो नहीं है ना उसको करने के लिए लायक बना देता है। जे लायकी नसते ती करण्याच्या लायक तो आम्हाला बनवतो, वो लायक बना देता है, तो आम्हाला लायक बनवतो, उसका अनुग्रह, त्याची कृपा। इसलिए उसके अनुग्रह में बने रहे, आणि मग त्याच्या कृपेमध्ये बनून राहा, उसका अनुग्रह रोज मांगे। त्याची कृपा रोज मागा। और किसको कृपा मिलती है? आणि कृपा कुणाला मिळते? जो नम्र और लीन होते हैं। जे लीन आणि नम्र असतात। प्रभु कहता है, प्रभु म्हणतो, मैं लीनों पर, नम्र लोगों पर अनुग्रह करता मी हूँ। लीन आणि नम्र जनांवरती कृपा करतो। जो गर्विष्ठ है, जे गर्विष्ठ आहे उनका मैं विरोध करता हूँ। त्यांचा मी विरोध करतो। प्रभु अनुग्रह पर अनुग्रह उसने दिया है। आणि प्रभूने कृपेवर कृपा दिलेली मैं आहे। आपको एक बात बताना चाहता एक हूँ, गोष्ट सांगू इच्छितो, हमारी शक्ति मर्यादित है, आमची शक्ती मर्यादित आहे, मेरा ज्ञान मर्यादित है, माझं ज्ञान मर्यादित आहे, मेरा पैसा मर्यादित माझा है, पैसा मर्यादित आहे, लेकिन उसका अनुग्रह मर्यादित पण नहीं है। त्याची कृपा मर्यादित नाहीये, सबके लिए है, ती सर्वांसाठी आहे। जो हम नहीं कर सकते जे आम्ही नाही करू शकत, परमेश्वर का अनुग्रह करेगा। परमेश्वराची कृपा करू शकते। इसलिए परमेश्वर के अनुग्रह में बने रहे। आणि म्हणून देवाच्या कृपेमध्ये बनून राहा। कृपा का मतलब है कृपा याचा अर्थ मेरी लायकी ना होते हुए भी वो मुझे लायक बनाता है। माझी लायकी नसताना मला मिळालेली गोष्ट। मैंने कल किसी बहन की साक्षी को मैं सुन रहा था, आणि कुठल्या तरी बहिणीची साक्ष काल मी ऐकत होतो। वो ऐसी पोस्ट पर चली गई, बाहर के लोगों ने उसको इंटरव्यू लेकर उसको वो एक ऊंचे पद पर बैठा दिया। आणि अशा पदावरती पोहोचली की बाहेरच्या लोकांनी तिचं मुलाखत घेतली आणि तिला उंच पदावर ठेवलं। वो ये कह रहे थे, आणि ती म्हणत होती दादा मेरा शिक्षण भी नहीं हुआ, की दादा माझं शिक्षण देखील झालेलं नाही, मेरे पास अनुभव नहीं है, माझ्याकडे अनुभव नाहीये। लेकिन जब इंटरव्यू दे रहा था, पण ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला जात होता, तेव्हा मैंने प्रभु के अनुग्रह में आई, मी देवाच्या कृपेमध्ये आले, प्रार्थना किया प्रार्थना केली, और ऐसा इंटरव्यू दिया, ऐसा लगा कि मैं बहुत सालों से इस फील्ड में हूँ। आणि असा इंटरव्ह्यू मी दिला, मुलाखत दिली की मी बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आहे, और सबसे ऊंचा पद मुझे दे दिया, आणि सगळ्यात उंच पद मला दिलं गेलं, मेरी लायकी ना होते। माझी लायकी नसताना। हमारे बहुत सारे लोगों का अनुभव है ये। आमच्याकडे पण बऱ्याचशा लोकांकडे अनुभव आहे, हमारी लायकी नहीं थी, आमची लायकी नव्हती, प्रभु ने वहां पे लाके खड़ा किया। प्रभूने तिथं आणून उभं केलं। किस लिए? कशासाठी? अनुग्रह के द्वारा। त्याच्या कृपेच्या द्वारे। इसलिए अनुग्रह में हमेशा बने रहे, आणि म्हणून कृपेमध्ये नेहमी बनून राहा, उसके अनुग्रह को छोड़ना मत। त्याची कृपा सोडू नका। और फिर संकट आने दो, आणि मग संकट येऊ द्या, क्लेश आने दो। क्लेश येऊ द्या। पौलुस कहता है, पाऊल म्हणतो, मैं आनंदित होता हूँ, मी आनंदित होतो, जब मैं निर्बल होता हूँ जेव्हा मी निर्बल होतो तब मैं बलवान होता हूँ। तेव्हा मी बलवान होतो। ये कौन सा गणित है भाई? हे कुठलं गणित आहे?
अभी मुझे बताओ, आप समस्याओं में रोएंगे नहीं तो क्या करेंगे? आता मला सांगा, तुम्ही समस्या आल्यानंतर रडणार नाही तर काय करणार? क्लेश आएंगे तो रोएंगे नहीं तो क्या करेंगे? आणि क्लेश आले मग रडणार नाही तर काय करणार? लेकिन पौलुस कहता है, पण पाऊल म्हणतो, मैं प्रसन्न होता मी हूँ, प्रसन्न होतो, क्योंकि मुझे मालूम है कारण मला माहित आहे, अब परमेश्वर उसके अनुग्रह से दिखाएगा कि वो कितना भला है। कारण परमेश्वर त्याच्या कृपेने दाखवेल की तो किती चांगला आहे. हाथ ऊपर कर देना। आम्ही हात वर करूया नहीं अभी नहीं, प्रभु के सामने। प्रभू जवळ. जब आपसे कुछ होता नहीं ना, आज जेव्हा तुमच्याकडून काय होत नाही जब ना, मुझसे कुछ होता नहीं ना, जेव्हा माझ्याकडून काय होत नाही ना, हाथ ऊपर। हात वर करतो. इसका मतलब याचा अर्थ मेरे बेटे ने हाथ ऊपर कर लिया, माझ्या मुलाने हात वर केले. आता अब इससे कुछ होता नहीं, आता ह्याच्याकडून काय होत नाही, मुझे जाना पड़ेगा, मला जावं लागेल, मुझे जाना पड़ेगा। मला जावं लागेल. चल रे मयूर, क्या नहीं होता तुझसे, मैं देखता हूँ, आणि चल मी बघतो काय येते, मैं देखता हूँ। मी बघतो. प्रभु क्या करेगा? प्रभू काय कर तो म्हणेल, पीछे से आ, तू मागून ये, मैं आगे जाता हूँ। मी पुढे जातो. और जब प्रभु आगे चलने लगे आणि ना, जेव्हा प्रभू पुढे जायला लागेल ना, सृष्टि भी मार्ग खोल देती है, तर ती सृष्टी देखील मार्ग मोकळे सृष्टि करते. मार्ग खोल देती है। सृष्टी मार्ग मोकळे राजा करते. आ रहा है, राजा येतोय, प्रभु आ रहा है, प्रभू येतोय. और सृष्टि भी जानती है प्रभु कौन है, आणि सृष्टी पण हे जाणून आहे की प्रभू कोण आहे. और प्रभु को नमन करती है। तो ती प्रभूला नमन करते. जब प्रभु आगे चलता है, जेव्हा प्रभू पुढे जातो, अपने आप मार्ग खुल जाता है। आपोआप मार्ग मोकळा होतो. किस लिए? कशासाठी? अनुग्रह के द्वारा। कृपेच्या द्वारे. क्या हम अनुग्रह में बने रहेंगे? आम्ही कृपेमध्ये बनून राहणार का? अगर बने रहेंगे, आणि जर बनून राहिलो परमेश्वर का अनुग्रह हमें बलवान तर करेगा। परमेश्वराची कृपा आम्हाला बलवान करेल. दूसरा तिमोथी 2:1 दुसरं तिमोथी 2:1 वहां पे भी लिखा है, त्या ठिकाणी लिहिले, अनुग्रह जो आपको दिया गया यीशु मसीह में, उसमें बलवान होते जाओ। आणि येशूनी जो कृपा तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये बलवान होत जा. किसको बलवान करना है? कुणाला बलवान करायचंय? अंदर के मनुष्य को बलवान, आपल्या आतील मनुष्याला, बाहर के मनुष्य को नहीं, बाहेरच्या मनुष्याला नाही, अंदर के मनुष्य को बलवान करना। आतल्या मनुष्याला बलवान करायचं. इफिसियंस का 3 अध्याय 16 से 19 वचन, आणि एफिस पत्र याचा 3 अध्याय 16 ते 19 इस वचन में लिखा है त्या ठिकाणी लिहिले कि आपका और मेरा भीतरी मनुष्य बलवान बनना। की तुमचा आणि माझा आतला मनुष्य बलवान होणं गरजेचं आहे. कलसी करसपत्र 1 अध्याय 11 वचन, कलसी करसपत्राचं 1 अध्याय आणि 11 वचन वहां पे भी लिखा है। त्या ठिकाणी देखील लिहिलंय. 1 करंती 16 अध्याय 13 वचन, 1 करंती 16:19, 16 अध्याय 13 वचन, 1 करंती करसपत्राचं 16वा अध्याय आणि 13वं वचन वहां पे भी लिखा है, त्या ठिकाणी देखील लिहिलंय, हम बलवान बने। आम्ही बलवान व्हावं. आमेन। आमेन. प्रभु में, प्रभू मध्ये. एक बार प्रभु में बन गए, एकदा प्रभू मध्ये बनलो, उसके सामर्थ्य में भी बलवान बन त्याच्या सामर्थ्यामध्ये देखील बलवान होऊ. पहले प्रभु में बनना जरूरी है। पहिले प्रभू मध्ये बनणं गरजेचं आहे. हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? पहली बात, कैसे बलवान बनेंगे? पहिली गोष्ट कसं बलवान बनणार आहेत? विश्वास। दूसरी बात वचन में। तीसरी बात पड़ोसी को बोलना, को जो सिखाया है वो याद है कि नहीं? हम इस पृथ्वी पर सीख रहे हैं, स्वर्ग में नहीं। आम्ही या पृथ्वीवर शिकतोय, स्वर्गात नाही. पहली बात, पहिली गोष्ट, अगर बलवान बनना है, आम्हाला बलवान बनायचंय. पहली बात, पहिली गोष्ट, जोर से सब एक साथ, एक आवाज में, विश्वास। किस पर विश्वास? प्रभु विश्वास। दूसरी बात, उसके वचन के द्वारा हम बलवान बनेंगे। वचन को सीखते रहें, वचन को पढ़ते रहें, वचन में बने रहें, तब हम बलवान बनेंगे। तीसरी बात, परमेश्वर के अनुग्रह का मतलब क्या है? जहां हम खत्म हो जाते हैं वहां प्रभु शुरू हो जाता है, वहां प्रभु शुरू हो जाएगा। क्या करना है? प्रभु जी मैं तो खत्म हो चुका। प्रभू मी तो संपलो. प्रभु क्या बोलेगा? प्रभू काय म्हणेल? अभी तो खत्म नहीं हुआ, अजून नाही संपला तू, अब तो शुरू होगा। आता तू सुरू झालायस, अब तो शुरू होगा। आता तू सुरू झाला. मेरा अनुग्रह देख। माझी कृपा बघ. तुझे लग रहा है तू खत्म हो गया, तुला असं वाटतं तू संपलाय, मैं देख रहा हूं तू शुरू हो गया। मी पाहतोय की तू सुरू झालायस. आमीन। जहां हम खत्म, जिथं आम्ही संपतो वहां प्रभु का काम शुरू। तिथं प्रभूचं काम सुरू होतं. इसलिए बोल देना प्रभु को, आणि म्हणून सांगून टाका प्रभूला, प्रभु अपन खत्म। प्रभू आता संपलं. प्रभु बोलेगा, प्रभू म्हणेल बेटा आप शुरू, आता सुरू करतो, आप शुरू। आता सुरू. आमीन। आमेन. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. अपने पैरों पे खड़े हो जाए, आपल्या पायांवरती उठून उभे राहूयात. अपने पैरों पे खड़े हो जाए। उभे राहूयात.
अगर आत्मिक जीवन में बलवान बनना है, आत्मिक जीवनामध्ये जर बलवान व्हायचं असेल जीवन के हर क्षेत्र में अगर आगे जाना है, आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, 2 बातें करना पड़ेगा। 2 गोष्टी कराव्या लागतील। प्रभु में प्रभूमध्ये और उसके सामर्थ्य। आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान बनना पड़ेगा। बलवान व्हावं लागेल। बलवान का मतलब है बलवान याचा अर्थ ताकतवर। ताकदवान। ताकत का अर्थ है ताकद याचा अर्थ हर एक चीज पर कब्जा कर लेना। प्रत्येक गोष्टीवरती आम्ही कब्जा मिळवायचा। अपनी ताकत से उस चीज को हासिल कर लेना। आपल्या ताकदीने ती गोष्ट मिळवायची। आज हम देखते हैं आज आम्ही पाहतो बहुत सारे व्यक्तिमत्व अपनी ताकत डालकर उस चीज को ले लेते हैं, बरेचसे व्यक्तिमत्व आपली ताकद टाकून त्या गोष्टी घेतात, अपनी ताकत लगाते हैं। आपली ताकद लावतात। वैसे हमें आत्मिक शत्रु के लिए ताकत लगाना पड़ेगा, तसंच आम्हाला त्या आत्मिक शत्रूसाठी ताकद लावावी लागेल। विजय लेने के लिए विजय घेण्यासाठी बलवान बनना पड़ेगा, बलवान व्हावं लागेल, ताकत को बढ़ाना पड़ेगा। ताकद वाढवावी लागेल। जिसके पास ताकत नहीं है उससे डरता नहीं है कोई। आणि ज्याच्याकडे ताकद नाही ना त्याला कोणीच भीत नाही। जिसके पास में ताकत है ज्याच्याकडे ताकद आहे वो सिर्फ खड़ा भी हो जाएगा, तो नुसता उभा जरी राहिला डरना शुरू हो जाएंगे। तर लोक घाबरू लागतील। वैसे शत्रु अगर हमें देखे, तसं शत्रूने आम्हाला पाहिलं, हमारे अंदर क्या ताकत है ना उसको देखकर डर जाना चाहिए। आमच्यामध्ये जी ताकद आहे ती पाहून तो घाबरला पाहिजे। पौलुस को डरता था, पाऊलाला घाबरत होता। जो भी दुष्ट आत्मा उसको देखते थे वो थर 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 जो कुठली दुष्ट आत्मा त्याला पाहत होती ती थरथर कापत होती और कहते थे आणि म्हणत होती ये परमेश्वर का दास है। हा परमेश्वराचा दास आहे। जब वो यीशु को देखते थे जेव्हा तो येशूला पाहत होते वो कहते थे ते म्हणत होते ये परमेश्वर का पुत्र हा है। परमेश्वराचा पुत्र आहे। हमारी ताकत को देखकर शत्रु, शैतान, प्रश्न, गड़बड़ियां वो कहना चाहिए ये परमेश्वर के दास है। आणि आमची ताकद पाहून ते प्रश्न, शत्रू म्हणायला पाहिजे की हा परमेश्वराचा दास आहे। तो आज हम कहें आणि आज आम्ही म्हणूयात परमेश्वर तू मेरा बल बन, परमेश्वर तू माझं बल बन, परमेश्वर तू बल बन मेरा। परमेश्वर तू माझं बल बन। शमशोन की ताकत खत्म हो गई एक दिन, शमशोनाची ताकद संपली उसके गलती के कारण त्याच्या चुकीमुळे। उसकी ताकत खत्म हो गई। त्याची ताकद संपली। जिस व्यक्ति ने एक जबड़े से 1000 लोगों को अंत कर दिया, ज्या व्यक्तीने फक्त गाढवाच्या जबड्याने 1000 लोकांना मारून टाकलं, शत्रु को मार गिराया, शत्रूंना मारून टाकलं, अब वो एक चींटी भी नहीं मार सकता। आता तो एक मुंगी देखील मारू शकत नाही। लेकिन उसने कहा पण तो म्हटला प्रभु एक बार प्रभू एकदा तेरा बल दे। तुझं बल दे। ये वही समसोन है हा तोच समशोन आहे जिसने 1000 लोगों को मार गिरा, ज्याने 1000 लोकांना मारून पाडलं, लेकिन अब उसकी ताकत खत्म पण हो गई आता त्याची ताकद संपली और प्रभु से याचना कर रहा आणि तो प्रभूकडे याचना करत आहे, एक बार प्रभु एकदाच प्रभू तेरा बल दे, मला बल दे, तेरी ताकत दे। तुझी ताकद दे। प्रभु ने इसकी प्रार्थना को सुना प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली और ऐसा बल दिया आणि असं बल दिलं कि उसने खंभों को गिराकर रख दिया, खंभों को गिरा दिया। त्यांनी सर्व खांब पाडून टाकले। आपकी ताकत कहां खत्म हो गई? तुमची ताकद कुठे संपली? प्रभु से फिर एक बार बल मांगे। प्रभूकडे पुन्हा एकदा बल मागा। शायद अविश्वास के कारण हमारा बल खत्म हो गया, कदाचित अविश्वासामुळे तुमचं माझं बल संपलंय, शायद पाप के कारण मेरा बल खत्म हो कदाचित पापांमुळे तुमचं माझं बल संपलंय। गया। लेकिन वो इतना प्यार करता है, पण तो इतकं प्रेम करतो, जब हम क्षमा मांगते हैं प्रभु से, जेव्हा आम्ही प्रभूकडे क्षमा मागतो वो हमें क्षमा करता है तो आम्हाला क्षमा करतो और फिर से एक बार उसके बल देता है। आणि पुन्हा एकदा त्याच्या बल तो आम्हाला देतो। आइए बल मांगे उससे या आपण त्याच्याकडे बळ मागूया और उसे कहें आणि त्याला म्हणूया प्रभु तू मेरा बल है, प्रभू तू माझं बळ आहेस, तू मेरी ताकत है। तू माझी ताकद। आइए प्रार्थना करें। प्रार्थना करूया। पित्या आमच्या नावाला धन्यवाद देतो प्रभू। प्रभू आम्ही तुझ्यामध्ये सर्व काही करू शकतो प्रभूजी। प्रभू आज प्रभू तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या सेवकाच्या द्वारे पुन्हा एकदा तू आम्हाला परमेश्वरा जाणीव करून दिली प्रभूजी। प्रभू की आम्ही तुझ्यामध्ये टिकून राहावं प्रभूजी, तुझ्यामध्ये आम्ही बनून राहावं प्रभूजी, तुझ्या विश्वासामध्ये
तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रभूजी आम्ही वाढत जावं प्रभूजी. कुठलीही परिस्थिती आली तर परमेश्वरा त्या परिस्थितीमध्ये आमचा विजयी परमेश्वर आमच्या सोबत असणार आहे प्रभू. याची प्रतिती आम्हा प्रत्येकाला येऊ देत पिता परमेश्वरा. त्या विश्वासामध्ये तू आम्हाला स्थिर आणि भक्कम उभं कर परमेश्वरा बापा. तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला टिकवून ठेव प्रभूजी बापा. तुझ्या सामर्थ्यामध्ये तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला परमेश्वरा बापा स्थिर कर, अशी आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो प्रभू. पिता परमेश्वरा, हे जग आणि या जगातल्या गोष्टींमध्ये आम्ही वाहवत जाता कामा नये प्रभू, तर आम्ही तुझ्यामध्ये स्थिर आणि भक्कम उभं राहावं असं तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर पित्या. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या.